माईक ऑफ करा म्हटलं आपला. हा सर, ओके केलं. ओके, मी स्क्रीन शेअर केली आहे, दिसत आहे सर्वांना? येस सर. ओके. तर आजचं जे सेशन आहे आपलं ते आहे DRC ट्रान्सफर. आज आपण एक नवीन सर्व्हिस बघत आहोत DRC बद्दल. मे बी सर्वांना माहिती असेल DRC. DRC मध्ये वेगवेगळे टाईप राहतात, DRC युटिलायझेशन, DRC ट्रान्सफर आणि DRC युटिलायझेशन. तर आज आपण बघणार आहोत DRC ट्रान्सफर. त्याच्या आधी DRC युटिलायझेशन सुद्धा राहते. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण DRC युटिलायझेशन घेणार आहोत. तर आजचा आपला जो टॉपिक आहे DRC ट्रान्सफर. DRC ट्रान्सफर म्हणजे जर एखाद्या ओनरकडे DRC अवेलेबल असेल, DRC अवेलेबल असेल आणि त्याला ते DRC युटिलाइज करायचं असेल किंवा ट्रान्सफर करायचं असेल तर ते कसं करायचं, तर त्याचा जो टॉपिक आहे आपला DRC ट्रान्सफर, तो आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. DRC बद्दल, हे DRC जे राहतं हे ओनरच्या लॉगिन मध्ये अवेलेबल राहतं. म्हणजे कधी DRC ट्रान्सफर जर आपल्याला करायचं असेल तर ते ओनरच्या लॉगिन मधून होतं. ठीक आहे. जर अवेलेबल असेल तर ठीक आहे. तर आधी मी तुम्हाला ओनरचं लॉगिन करून दाखवतो की DRC कशी चेक करायची, DRC आपल्याकडे अवेलेबल आहे का, DRC अवेलेबल असेल तर ते कशी ट्रान्सफर करायची. ठीक आहे. तर आपण आता लॉग इन करूयात ओनरचं. फॉर एक्झाम्पल एक ओनर आहे. ठीक आहे. ओनरला DRC घ्यायची आहे. ज्याला घ्यायची आहे त्याचं लॉग इन करायचं आणि ज्यांच्याकडून घ्यायची आहे त्याचं सुद्धा आपण आधी एकदा लॉग इन करून चेक करून बघू की त्याच्याकडे किती अवेलेबल आहे. ठीक आहे. हे बघा, पराग आढावे इंडिव्हिज्युअल ओनर, हे ओनरचं लॉग इन आहे. तर ओनरच्या लॉग इन मध्ये म्हणजे हा जो पर्टिक्युलर ओनर आहे, या ओनरकडे सध्या DRC अवेलेबल आहे का, असेल तर किती अवेलेबल आहे ते आपण चेक करूयात. जर अवेलेबल असेल तर आपण ते त्याला ट्रान्सफर करू शकतो. तर DRC अवेलेबल आहे का आपण कसं चेक करायचं, टाईप करायचं DRC. हे बघा, इथे DRC होल्डर पासबुक नावाचं एक तुम्हाला हे दिसेल. ठीक आहे. ओनरचं लॉग इन आहे. ओनरच्या लॉग इन मध्ये इथं लेफ्ट साईडला रिपोर्ट मध्ये बघा DRC होल्डर पासबुक म्हणून आहे. म्हणजे जसं आपलं पासबुक राहतं बँकमध्ये, जसं पासबुक राहतं त्याच्यामध्ये किती बॅलन्स आहे तर आपण ते किती बॅलन्स आहे ते कसं बघतो, त्याचं पासबुक राहतं. तसंच एक DRCचं एक पासबुक राहतो. ठीक आहे. तर पासबुकमध्ये आपला किती बॅलन्स आहे आपल्याला माहीत पडतं. ठीक आहे. तसंच सेम DRCचं आहे, DRC होल्डर पासबुक. तर आपण इथे क्लिक करूयात. हे बघा, DRC मध्ये इथे आल्या आपल्यानंतर इथं आपल्याला एक अप्लिकेशन जनरेट झालेलं आहे. आता हे जनरेट कसं होतं, याला आधी आपल्याला जनरेट करावं लागतं. त्याची जनरेशनची प्रोसेस आपण नंतर बघूयात. हे आता आपल्याला जे जनरेट झालेला आहे तो इथे नंबर दिसेल. ठीक आहे. अप्लिकेशन नंबर दिसेल, लोकेशन नेम. तर DRC जो ओनर आहे, हा जो ओनर दिसत आहे पराग, ठीक आहे, याच्याकडे DRC अवेलेबल आहे. ती कुठल्या काउन्सिलसाठी आहे, रत्नागिरी. ज्या काउन्सिलसाठी अवेलेबल आहे त्याच काउन्सिलसाठी तो ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. अन्य कुठल्याही ULBसाठी तो ट्रान्सफर करू शकत नाही. ठीक आहे. तर परागकडे सध्या पराग आढावे जे आहे त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे, आधी इथे बघा ॲक्शनमध्ये व्ह्यू दिसत आहे तुम्हाला. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर एक पासबुक, जसं आपलं बँक पासबुक राहतं तसं पासबुक इथे ओपन होते. हे बघा, काउन्सिलचं नाव आलं आहे DRC होल्डर पासबुक. नाव कोणाचं आहे, पराग आढावे, म्हणजे हा ओनर आहे. या ओनरकडे DRC किती अवेलेबल आहे हा नंबर आहे त्याचा. DRCचा टाईप कशाचा आहे, कुठल्या टाईपची DRC आहे, रिझर्वेशन. ठीक आहे. रिझर्वेशन नावाची जी DRC आहे ते यांच्याकडे अवेलेबल आहे, म्हणून इथं पूर्ण डिटेल आपल्याला इथं शो होत आहे. ठीक आहे. आता हे त्याचं पूर्ण ट्रान्झॅक्शन आहे, DRC त्याच्याकडे ती अवेलेबल आहे. हे बघा, हे जे लास्टमध्ये फक्त बॅलन्स 60 जे आहे, म्हणजे 60 काय हा एरिया आहे. ठीक आहे. हा एरिया त्याच्याकडे अवेलेबल आहे 60. आपण टेस्टिंगसाठी हे क्रेडिट केला होता 100. तसं तुम्हाला जनरेशनच्या बाबतीत जर असेल, आपल्याकडे असेल जेवढा एरिया आहे तेवढा एरिया आपण जनरेट करू शकतो. तर आता आपण सध्या हे बॅलन्स बघत आहोत 60 आहे. 60 म्हणजे बघा, आधी त्याच्याकडे अवेलेबल होता, जेव्हा जनरेट झालं होतं तेव्हा 100 अवेलेबल होता. त्यानंतर त्यांनी ट्रान्सफर केला प्रियेश पनवेलकर म्हणजे दुसऱ्या ओनरला. किती ट्रान्सफर केला, 30 केल्यानंतर किती बाकी राहिला, 70. त्यानंतर 27 तारीख म्हणजे आजच त्यांनी परत ट्रान्सफर केला, ऋषिकेश नावाचा ओनर आहे त्यांना ट्रान्सफर केला. तर ठीक आहे. ट्रान्सफर केल्यानंतर 100 मधून 30 एका ओनरला ट्रान्सफर केला, 70 बाकी राहिला. त्यानंतर परत 10 ट्रान्सफर केला, 60 राहिला. ठीक आहे. तर आता पराग आढावे जे इंडिव्हिज्युअल ओनर आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडे DRC किती अवेलेबल आहे, DRC अवेलेबल आहे 60 एरिया. हॅलो, ठीक आहे. हा बोला ना, बोला. हा सर, म्हटलं DRC म्हणजे मीन्स म्हटलं काय सर, मीन्स DRC म्हणजे डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट.
डेव्हलपमेंट म्हणजे एखादा रिझर्वेशन जर एरिया आहे, एखाद्या मालकीची जर जागा आहे, तिथून एखादं रिझर्वेशन गेलं असेल, गव्हर्नमेंटचा रोड गेला असेल, तर तो तुम्हाला डीआरसीच्या रूपात गव्हर्नमेंट कडून मिळतो. ओके ओके ठीक आहे. आता त्याला कसं अप्लिकेशन करायचं, त्याला जनरेशन म्हणतात. जनरेशनचं आपण बघणार आहोत. आपण आता सध्या अवेलेबल असेल तर तो ट्रान्सफर कसा करायचा तो बघत आहोत. ठीक आहे. प्लीज माईक ऑफ करा आपला. सर एक क्वेश्चन होता. बोला ना. बोला. डीआरसी मतलब ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट जे राहते आपलं एखाद्या प्लॉट मधून जो रिझर्वेशन जातो डीपीला त्यासाठी आपण राईट्स देतो. सपोज माझा एक प्लॉट आहे एक्झाम्पल मध्ये, माझ्या प्लॉट मधून एखादा रोड गेला किंवा एखादा रिझर्वेशन गेला तर मला ऑथॉरिटी, तिचं जे प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे मला एक राईट्स देतो एरिया डेव्हलप. तो माझ्या स्वतःच्या प्लॉटवर यूज करू शकतो की मी तुम्हाला विकू शकतो. ठीक आहे. ते राईट्स म्हणजे टीडीआर होतं, ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. आणि त्याचा जो होल्डिंग राहतो, त्याचा जो सर्टिफिकेट बनतो त्याला डीआरसी म्हणतात. ते दोन्ही गोष्टी एकच आहे. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. डोंट बी कन्फ्यूज. ठीक आहे. तर हे ओनरचं लॉगिन आपण केलं आहे, म्हणजे यांच्याकडे सध्या अवेलेबल आहे एरिया 60. ठीक आहे. पासबुक मध्ये आपल्याला दिसत आहे. आपण कुठल्याही ओनरचं लॉगिन केल्यानंतर पासबुक मध्ये चेक करू शकतो अवेलेबल आहे की नाही. तर ठीक आहे. आता हा 60 एरिया आहे. हा 60 एरिया स्वतः हा जो ओनर आहे हा स्वतःचा युटिलाइज करू शकतो. युटिलाइज करणं म्हणजे यूज करणं, किंवा 60 एरिया जर त्याला यूज नाही करायचा आहे, त्याला तो ट्रान्सफर करायचा आहे अदर ओनरला, तर तो ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. आता आपण जो प्रोसेस बघणार आहोत ट्रान्सफरची. ठीक आहे. आज बघणार आहोत ट्रान्सफर. नेक्स्टला आपण बघू त्याला जनरेट कसं करायचं, युटिलाइज कसं करायचं ते सुद्धा बघू. तर आपण ट्रान्सफरची प्रोसेस बघणार आहोत. ठीक आहे. आता 60 अवेलेबल आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता याच्या लॉगिन मधून ट्रान्सफर करायचं आहे. आता ज्याला ट्रान्सफर करायचं आहे, आता एखादा ओनर आहे, त्या ओनरला ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे यांच्याकडून घ्यायचं आहे, म्हणजे पराग आढावेकडून घ्यायचं आहे. तर ज्यांना घ्यायचं आहे आपल्याला त्यांचं लॉगिन करावं लागेल. जसं आपण चेंज ऑफ हे करतो ना, चेंज ऑफ ओनर मध्ये कसं आपण न्यू ओनर कडून च्या लॉगिन मधून प्रोसेस करतो, सेम तसंच डीआरसी साठी आपल्याला नवीन ओनर म्हणजे ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांचं लॉगिन करावं लागेल. ठीक आहे. आता मी एक लॉगिन करतो एखाद्या ओनरचं दुसरं लॉगिन. ठीक आहे. इथे मी आता ओनरचं लॉगिन करत आहे. ओनर कुठला, ज्याला डीआरसी रिक्वायर्ड करायची. सर एक विचारायचं आहे. बोला ना. याच्यामध्ये जर डीआरसी जर आम्ही ऑफलाईन जनरेट केलं असेल तर त्याला ऑनलाईन मध्ये करता येईल? हो, करता येतं ना. करता येईल. सर त्याच्यासाठी जे रिझर्वेशन आहे जे ऑफलाईन मध्ये तुम्ही टाकलेले आजपर्यंत ते तुम्हाला रिझर्वेशन पहिले करावं लागतं. जसं आपण एखादा लेआउट घेतलेला आहे, लेआउट एखादा लोड करतो त्यावर आपण परमिशन देतो, तसंच तुम्हाला जे रिझर्वेशन आहे ते काउन्सिल कॉर्पोरेशन ते लोड करतील आणि त्याचा जो रिझर्वेशन नंबर जनरेट झालेला आहे ओनरला मिळेल. म्हणजे जसं आपण सर्व्हिस डेटा एंट्री मध्ये करतो तसं एंट्री मध्ये त्यांना करायचं, हे ऑथॉरिटीने करायचं. ओके. आवाज कोणाचा? माईक ऑफ करा. अभिजित वेळचे माईक ऑफ करा आपला. अभिजित वेळचे माईक ऑफ करा. ठीक आहे. हा, तर आज जी आपण जे प्रोसिजर बघत आहे, सर्व्हिस बघत आहे, फक्त ट्रान्सफर अँड युटिलायझेशनचा आहे. ठीक आहे. ही मोठी सर्व्हिस आहे, एका दिवसामध्ये पूर्ण एक्सप्लेन होणार नाही. चॅप्टर नंबर 11 मध्ये जे युडीसीपीआर मध्ये दिलेलं आहे, बरोबर, जो आपला जो चॅप्टर नंबर 11 आहे युडीसीपी ऍक्विजिशन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिझर्वेशन, त्यामध्ये टेबल नंबर 11A जो दिलेला आहे त्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ रिझर्वेशन दिलेले आहे, जे काही प्रायव्हेट ओनर करतो डेव्हलपमेंट आणि काही फक्त गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज मीन्स प्लॅनिंग एजन्सीज करतात. ठीक आहे. त्यामध्ये स्टेप बाय स्टेप जे काही 11A मध्ये टेबल मध्ये जे काही दिलेले आहे मॅनर्स ऑफ डेव्हलपमेंट ते आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. आज फक्त आपण एखादं ओनर कडे डीआरसी जनरेट झालेली आहे ऑफलाईन, तो सर्व्हिस डेटा एंट्री वगैरे कसं करून तो लोड होतो त्याच्याकडं आणि तो कसा ट्रान्सफर करतो दुसऱ्या व्यक्तीला विकतो ते तेवढं बघत आहे. नेक्स्ट सर्व्हिस मध्ये आपण जनरेशन जाणार, ते 2 ते 3 दिवस चालणार. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जे सेशन आहे ते कंटिन्यू ठेवा सर्वांनी जॉईन. ओके, ठीक आहे.
कंटिन्यू करू. कंटिन्यू. ओके, हा ठीक आहे. DRC ची आपण DRC जनरेशन यासाठी नाही घेतलं की ती प्रोसेस खूप लांब आहे. ठीक आहे, त्याला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे आपण आधी ट्रान्सफर घेऊयात. ट्रान्सफर घेतल्यानंतर मग त्याला युटिलाइज कसं करायचं ते बघूयात. ठीक आहे, ते झाल्यानंतर मग आपण जनरेशनचा नेक्स्ट सेशन मध्ये बघूयात. ठीक आहे, तर ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये आपण आता लॉग इन केलं आहे ओनरचं. कुठल्या ओनरचं केलं आहे? ज्याला DRC घ्यायची आहे. म्हणजे ज्याचं आपण जे मग लॉग इन केलं होतं ते कोणाचं होतं? पराग आढावे. ठीक आहे, म्हणजे ज्याच्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, आता आपण जे लॉग इन केलं आहे न्यू ओनरचं, हे बघा ऋषिकेश ढोले इंडिव्हिज्युअल ओनर. ठीक आहे, आता याच्या लॉग इन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? DRC घ्यायची आहे. तर कसे करायची आहे बघा. हे बघा इथं DRC ट्रान्सफर अप्लिकेशन नावाचं तुम्हाला इथे दिसेल. हे बघा ओनरचं लॉग इन आहे. ओनरच्या लॉग इन मध्ये इथे ट्रान्झॅक्शन मध्ये DRC ट्रान्सफर अप्लिकेशन म्हणून आहे. म्हणजे ओनरला DRC ट्रान्सफर अप्लिकेशनचा म्हणजे अप्लिकेशन करायचं आहे. प्रोसेस अशी आहे की आधी तो अप्लिकेशन करतो. अप्लिकेशन केल्यानंतर ऑथॉरिटी अप्रुव्हल देतो. अप्रुव्हल दिल्यानंतर तो ट्रान्सफर होतो. तर ठीक आहे, आधी आपण अप्लिकेशन कसं करायचं ते बघूयात ओनरच्या लॉग इन मधून. बघा इथे ट्रान्झॅक्शन मध्ये DRC ट्रान्झॅक्शन अप्लिकेशन. तुम्ही इथं सर्च जरी केलं DRC तरी तुम्हाला इथे सर्च होणार. ठीक आहे, आता इथे क्लिक करूयात आपण. हे बघा, हे आता आम्ही टेस्ट केलेले आहेत. भरपूर प्रपोजल आहेत. ते एवढे अवेलेबल आहेत. ठीक आहे, म्हणजे एवढे घेतलेले आहेत. हे बघा DRC ट्रान्सफर मध्ये गेलं तर इथं आता हे जे ऑलरेडी घेतलेले आहेत म्हणजे यूज केलेले आहेत. तर आता आपल्याला नवीन प्रोसेस करायची आहे. नवीन प्रोसेस मध्ये इथं न्यू ट्रान्सफर. न्यू ट्रान्सफर मध्ये घेतल्यानंतर इथे बघा आपल्याला ULB सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे कुठल्या ULB साठी आपण तो घेत आहे. म्हणजे जो समोरचा हे आहे म्हणजे जो ओनर आहे त्याचा पराग आढावे, त्याच्याकडे अवेलेबल कुठल्या काउन्सिलसाठी आहे? रत्नागिरी काउन्सिलसाठी. तर तुम्हाला इथे आधी ULB सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, आपण जेव्हा आधी पासबुक बघितलं त्याच्यामध्ये रत्नागिरी काउन्सिलसाठी त्याच्याकडे अवेलेबल होतं. ठीक आहे, तर रत्नागिरी सिलेक्ट करूयात. आता हे जो नंबर आहे हे बघा 1012. ठीक आहे, या नंबरचं आपण इथे सर्च करूयात. हे बघा हे DRC अवेलेबल आहे. DRC ID DRC नंबर जो मग आपण पासबुक मध्ये बघितला होता पराग आढावेच्या लॉग इनला. ठीक आहे, ते इथे ओपन झालं आहे. हे बघा 1012. ठीक आहे, आता याला अप्लिकेशन कसं करायचं? इथे बघा इथे कोड जो आहे DRC ID यावर क्लिक करायचं. DRC कोड झाल्यानंतर बघा एक असा अप्लिकेशन फॉर्म ओपन होणार. हा DRC ट्रान्सफरचा एक फॉर्म आहे. तो फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म फिलअप केल्यानंतर इथे सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर काय होतं? हे अप्लिकेशन ULB मध्ये ऑथॉरिटीकडे सबमिट होतं. ठीक आहे, ULB सबमिट होतो आणि त्यानंतर तो अप्रुव्हल देतो. त्यानंतरच तो इथे सक्सेसफुली ट्रान्सफर होणार. तर आता आपण इथे प्रोसेस करूयात. ते बघा ट्रान्सफर फ्रॉम आणि ट्रान्सफर नेम. इथे ट्रान्सफर फ्रॉम इथे बघा आता इथे दोन नाव दिसत आहेत. दोन या नावाचं म्हणजे या अप्लिकेशनचं दोन जे ओनर आहेत त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. पण आपण जेव्हा पासबुक बघितलं होतं आपल्याला कोणाकडून घ्यायचं आहे? पराग आढावे. म्हणून आता ट्रान्सफर फ्रॉम कडे आपण इंडिव्हिज्युअल ओनरचं नाव सिलेक्ट केलं आहे पराग आढावे. ठीक आहे, आता ट्रान्सफर नेम मध्ये कोणाचं नाव येणार? ज्याला घ्यायचं आहे. आता नाव आपण कोणाचं लॉग इन केलं आहे ते ऑटोमॅटिकली आपल्याला इथे एकच नाव शो होणार. ठीक आहे, सेम प्रोसिजर जसं आपण चेंज ऑफ ओनर करतो ना सेम तशीच प्रोसिजर आहे. ठीक आहे, आता ट्रान्सफर फॉर्म आपण इथे सिलेक्ट केलं. ट्रान्सफर नेम सिलेक्ट केलं आहे. आता बघा इथं DRC एरिया. बघा आपण जेव्हा पासबुक बघितलं होतं त्या पासबुकमध्ये एरिया किती होता? बॅलन्स 60 होता. तसा आधी जो टोटल जो स्टार्टिंगला बघितला होता 100 होता. पण त्यांनी ऑलरेडी एकाला 30 आणि एकाला 10 असा ट्रान्सफर केलेला आहे. ठीक आहे, 30 आणि 10 40 महिने गेल्यानंतर त्याला बॅलन्स होता 60. तर ठीक आहे, आता DRC एरिया त्याकडे 60 आला आहे. म्हणजे 60 एरिया पराग आढावेंकडे आहे. तर यामधला किती एरिया ज्याला घ्यायचा आहे म्हणजे या ओनरला घ्यायचा आहे ऋषिकेश. ठीक आहे, तो एरिया आपण इथं एरियामध्ये टाकायचा आहे. हे बघा आता 60 आहे. याच्यापेक्षा जास्त आपण इथून घेऊ शकत नाही. मॅक्झिमम 60 घेऊ शकतो. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये 20 एरिया टाकूयात. 20 नंतर आता हे ट्रान्सफर नंबर रजिस्टर ट्रान्सफर नंबर म्हणजे यामध्ये जो नंबर राहते ट्रान्सफर झालेला तो नंबर टाकायचा त्या सर्टिफिकेटवरचा. जनरेशन मध्ये जो नंबर जनरेट होतो तो नंबर टाकायचा. जनरेशनच्या वेळी जो सर्टिफिकेट जनरेट होतो. कोणत्या विषयावर सेशन आहे सर आता जॉईन झाले का आपण?
येस सर येस. आज आपला आहे DRC ट्रान्सफर. थँक्यू सर. हॅलो. हां हां ठीक आहे. बघा 60 एरिया यांच्याकडे बॅलन्स आहे. तर आता 60 मधला ऋषिकेश ढोले यांना घ्यायचा आहे. अडगळीन जो एरिया आपण टाकला आहे 20. ठीक आहे. 60 मधला 20 इथे टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्टर्ड ट्रान्सफर नंबर हा आपल्याला जेव्हा जनरेशन करू तेव्हा या सर्टिफिकेट आपल्याला नंबर मिळेल. तो नंबर इथे टाकावा लागेल. ठीक आहे. ट्रान्सफर डेट केव्हा ट्रान्सफर करायचे आहे. आता इथे आपण डेट टाकूया आजची. अपलोड रजिस्टर ट्रान्सफर डीड. ट्रान्सफरचं एखादं सर्टिफिकेट जर असेल आपल्याकडे, कंपल्सरी नाही आहे तिथे, असेल तर टाकायचं, नसेल तर इथे ब्लँक सोडायचं. आता इथे आपण सबमिट करूयात. हे बघा, आर यू शुअर वांट टू ट्रान्सफर द अप्लिकेशन. ठीक आहे. आता इथे आपण सबमिट करूया. आर यू वांट टू शुअर वांट टू ट्रान्सफर द अप्लिकेशन, याला यस करायचं. हे बघा, युअर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. आता काय झालंय, जो आपण एरिया टाकला आहे 20 एरिया ट्रान्सफरसाठी, म्हणजे पराग गावडेकडून यांच्याकडे ऋषिकेशकडे, ते ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे. आता हे ॲप्लिकेशन कोणाकडे जाणार, जो ऑथॉरिटी आहे, कुठल्या काउन्सिलसाठी आपण हे सबमिट केलं आहे, रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिलसाठी. आता रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिलसाठी जो ऑथॉरिटी सेट केला आहे ट्रान्सफरसाठी, त्या ऑथॉरिटीचं लॉगिन आपल्याला इथे करावं लागेल. ठीक आहे. ही प्रोसेस त्यांची आहे, हे ते करतील. फक्त मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे शो करून देतो. जोपर्यंत यांचा अप्रुव्हल येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते युटिलाइज करता येणार नाही, म्हणजे तो एरिया तुमच्याकडे रिसिव्ह होणार नाही. हा, आता हे ऑथॉरिटीचं लॉगिन केलं आहे. ऑथॉरिटी म्हणजे रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिलचे. तुम्ही कुठल्याही काउन्सिलसाठी, कुठल्याही कॉर्पोरेशनसाठी, DRC साठी अप्लिकेशन करू शकता. ठीक आहे. आता आपण रत्नागिरीसाठी बघत आहोत म्हणून आपण कुठलं लॉगिन केलं आहे, रत्नागिरीच्या ऑथॉरिटीचं. हे जे वर्किंग आहे हे ऑथॉरिटीचं आहे. फक्त मी तुम्हाला प्रोसेस कशी कम्प्लीट करायची त्यामुळे हे दाखवतो. ठीक आहे. आता इथं बघा, DRC अप्लिकेशन त्यांच्याकडे फाईल सबमिट झाली असेल. हे बघा, 10-12 नावाचं जे अप्लिकेशन नंबर होता शेवटी सिलेक्ट झाला आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे नाव सुद्धा इथे शो होईल. बघा, कोणाकडून कोण ट्रान्सफर करत आहे. ट्रान्सफर फ्रॉम पराग आडावे. कोणाला ट्रान्सफर करत आहे, ऋषिकेशला. ट्रान्सफर एरिया किती आहे, 20. आणि ट्रान्सफर डीड म्हणजे जो नंबर आहे हा रेकॉर्ड सर्व या काउन्सिलकडे ऑलरेडी राहतो, कारण की जनरेशनच्या वेळेत जो राहतो, जनरेशनची प्रोसिजर सर्व या ऑथॉरिटीनेच केलेली राहतं, म्हणजे या काउन्सिलच्या ऑथॉरिटीने केली असतं. त्यामुळे हा नंबर त्यांच्याकडे राहतं. रिझर्वेशन किती अवेलेबल आहे काय, हा रेकॉर्ड यांच्याकडे सर्व राहतो. ठीक आहे. त्यानुसार हा चेक करतील यांच्याकडे किती एरिया आहे. तर टोटल त्यांना दिसत 60 आहे, मग किती यूज करत आहे, 20. ठीक आहे. ट्रान्सफर डेट आजची टाकूयात. स्टेटस, आता स्टेटस व्हेरीफाय किंवा रिजेक्शन, ते याला रिजेक्शन देतील. यांनी जर आपल्याला रिजेक्शन दिलं तर आपल्याला हा म्हणजे ओनरला तो एरिया DRC म्हणून घेता येणार नाही. ठीक आहे. त्यासाठी आता आपण इथे व्हेरीफाय करूयात. चेकबॉक्स आहे, चेकबॉक्सला क्लिक करायचं. सक्सेसफुली. आता बघा, ऑथॉरिटीच्या लॉगिनला यायचं सर्टिफिकेट सुद्धा जनरेट झाला आहे. बघा, रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल ट्रान्सफर सर्टिफिकेट ऑफ डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट म्हणजे DRC. टाउन प्लॅनिंगनी कोणाला दिलाय, यांना दिलाय. ठीक आहे. सर्टिफिकेट नंबर आला इथं. टाईप, कुठल्या टाईपचं DRC साठी त्यांनी अप्लिकेशन केलं आहे, रिझर्वेशन. म्हणजे जनरेट केलं आहे ते कशासाठी आहे, रिझर्वेशन साठी आहे. ठीक आहे. आता इथे पूर्ण डिटेल येईल. डिटेल ऑफ DRC होल्डर. कोणाकडे होती DRC, परागकडे. एरिया ऑफ टोटल एरिया किती होता, आधी एवढा होता. त्यानंतर जनरेशन डेट एवढा. ठीक आहे. ASR रेट किती होता त्या एरियाचा, 100. ठीक आहे. त्यानंतर अप्लिकेशन नंबर, बघा इथं अप्लिकेशन नंबर जनरेट होईल. त्यानंतर हा महत्वाचा एरिया 20. ठीक आहे. क्वांटम ऑफ TDR ट्रान्सफर इन स्क्वेअर मीटर, हे सर्टिफिकेट जनरेट होणार. ठीक आहे. ऑथॉरिटीच्या लॉगिनला 20 एरियाचा. ठीक आहे. आता इथे ऑथॉरिटी सिग्नेचर करतील. ठीक आहे. ही प्रोसेस झाल्यानंतरच हा एरिया नवीन ओनरकडे शो होईल. ठीक आहे. आता आपण चेक करूयात दोन्ही ओनरचं लॉगिन, की आधी जो एरिया होता 60, तो 60 मधून एरिया मायनस झाला आहे की नाही, आणि जो नवीन ओनर आहे त्याच्याकडे तो हे रिसिव्ह झाला आहे की नाही. ठीक आहे. आता लॉगिन करूयात आपण. ठीक आहे. आता हे आपण लॉगिन करत आहोत ओल्ड ओनरचं, म्हणजे ज्यांनी हा ट्रान्सफर केला आहे.
हे बघा यांनी ट्रान्सफर केला आहे ऋषिकेशला. आपण पासबुक चेक करूया. DRC होल्डर पासबुक हे बघा 10-12 जे अप्लिकेशन नंबर होता इथे व्ह्यूवर क्लिक करूयात. हे बघा ते पासबुक आहे. जेव्हा आपण स्टार्टिंगला बघितलं होतं तेव्हा त्याच्याकडे बॅलन्स होता 60. ठीक आहे, 60 मधला आता आपण किती ट्रान्सफर केला आहे, 20 केला आहे. आता किती बॅलन्स राहिला, 40. कोणाला ट्रान्सफर केला आहे, ऋषिकेशला. इथे नाव आणि डेट दोन्ही पण शो होते आपल्याला. ठीक आहे, आता बॅलन्स किती राहिला, परागकडे 40. हा 40 जो एरिया आहे, तर पराग आडावे जे आहे ते स्वतः युटिलाइज करू शकतात किंवा दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतात. युटिलाइज कसं करायचं ते पण मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. आणि ट्रान्सफर कोणा केला आहे, ऋषिकेशला. ठीक आहे, आपण ज्या लॉगिन मधून प्रोसिजर कंप्लीट केली होती ट्रान्सफरची त्याचं लॉगिन सुद्धा एकदा बघूया. हे बघा हे ओनरचं लॉगिन केलं आहे. हे ओनर कुठले, ज्याला आपण ट्रान्सफर केलं होतं, म्हणजे ज्यांनी अप्लिकेशन केलं होतं. ठीक आहे, याचं सुद्धा आपण एकदा चेक करूया. हे बघा हे पासबुक. आता याच्यामध्ये 10-12. ठीक आहे, 10-12 नावाचं अप्लिकेशन आपण सर्च करूयात. हे बघा आधी याच्याकडे किती होता, 10 अवेलेबल होता. आज त्यांनी किती घेतलाय, आपण जेव्हा 20 एरिया घेतला, असा टोटल किती झालाय, 30. ठीक आहे, म्हणजे आपण जे ट्रान्सफरची जी प्रोसिजर केली सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. तर सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथं एरिया दिसत आहे पासबुक मध्ये. ठीक आहे, किती एरिया आहे आता, 30 एरिया. म्हणजे का बरं 30, आधी ऑलरेडी 10 त्यांच्याकडे होता. त्यांनी म्हणजे आजच त्यांच्याकडून घेतलेला आहे. आधी आता आपण जे प्रोसेस करून बघितली 20, 10-20 म्हणजे टोटल किती झाला, 30. आता यांच्याकडे किती बॅलन्स झालाय, 30. आता हा 30 जो एरिया आहे, हा एरिया तो त्यांच्यासाठी म्हणजे जेव्हा ते एखादा प्रपोजल क्रिएट करणार त्यांच्यामध्ये हे ते युटिलाइज करू शकतील. कोण, ऋषिकेश ढोले. तर ते युटिलाइज कसं करायचं आपण बघूयात. आता हे ओनरचं लॉगिन झालंय. ठीक आहे, दोन्ही ओनरचे लॉगिन दाखवलं तुम्हाला, ओल्ड ओनर आणि न्यू ओनर. ओल्ड ओनर म्हणजे ज्यांच्याकडे DRC अवेलेबल आहे आणि ज्यांना ट्रान्सफर केलं म्हणजे ज्यांनी रिसिव्ह केलं त्यांचं सुद्धा लॉगिन दाखवलं. आणि प्रोसेस काय राहते, ट्रान्सफर कसं करायचं ते सुद्धा मी दाखवली. त्याला युटिलाइज कसं करायचं, म्हणजे हा जो एरिया आहे या एरियाला यूज कसं करायचं. ठीक आहे, ते दाखवून देतो. आता यूज करताना म्हणजे एखादा प्रपोजल क्रिएट करायचं. कोणाचं नाव आहे, ऋषिकेश ढोले यांचं नावाचं एक अप्लिकेशन आहे, एक प्रपोजल आहे, बिल्डिंग परमिशन आहे. त्यांना बिल्डिंग परमिशन घ्यायची आहे. बिल्डिंग परमिशन मध्ये त्यांचा बेसिक आणि जो एरिया आहे हा कसा यूज करायचा, म्हणजे त्यांच्याकडे आता त्यांनी जो 30 एरिया घेतलाय टोटल पराग आढावेकडून, हा 30 एरियात आपण तिथे कसं युटिलाइज करायचा ते मी तुम्हाला एखादा दाखवून देतो. त्याला लॉगआउट करतो. आता बिल्डिंग प्रोसिजरची जी बिल्डिंग परमिशन राहते त्याची प्रोसिजर कशी राहते हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, एखादा आर्किटेक्टचं लॉगिन करूयात आपण आता. सर हॅलो, बोला. सर समजा आपल्या एकाच कॉर्पोरेशन मध्ये 2 ठिकाणी जागा आहेत आणि एकावरती DRC पडली असेल तर आपण दुसऱ्या साईटवर ते ट्रान्सफर करू शकतो का, म्हणजे ओनर एकच आहे, फक्त ह्या इकडून DRC ला ट्रान्सफर करता येईल का? करता येईल ना, का बरं नाही करता येईल, करता येणार. हा म्हणजे आपण एका साईटवरून DRC दुसऱ्या आपल्या साईटवरती आपण ट्रान्सफर करून वापरू शकतो. करू शकतो, बरोबर. ओके, ते कसं करायचं ते पण दाखवतो नंतर. सेम प्रोसिजर सेम. ओके, सर कसं आहे, समजा तुमच्याकडे 30 स्क्वेअर मीटर तुम्ही DRC तुम्ही ओनरच्या लॉगिनला अवेलेबल आहे. एका साईडवर तुम्ही 10 स्क्वेअर मीटर यूज केली, टोटली 20 स्क्वेअर मीटर तिकडे युटिलाइज करू शकता. करू शकतो का, म्हणजे मी एका ओनरचं नाव असेल तर ते करू शकतो, पण दुसऱ्या कुठं पण अवेलेबल पाहिजे. ओके, अवेलेबल पाहिजे त्या काउन्सिल मध्ये आणि त्याच ह्याच्यामध्ये अवेलेबल पाहिजे. बरोबर. ओके चालेल, ठीक आहे. तर आता आपण आर्किटेक्टचं लॉगिन करूयात. आर्किटेक्टचं लॉगिन म्हणजे आपल्याला एखादी बिल्डिंग परमिशन घ्यायची असते तर आपण अप्लिकेशन कडून करतो आर्किटेक्टच्या लॉगिन मधून. ठीक आहे, आता आपण रत्नागिरी म्युनिसिपल साठी हे करूयात. रत्नागिरी का बरं, कारण आपल्याला जी प्रोसिजर आपण बघितली आहे, जे ट्रान्सफरची म्हणजे प्रोसिजर बघितली आहे आपण, ते रत्नागिरी काउन्सिलसाठी बघितली आहे. म्हणून ते आपण रत्नागिरीसाठी एखादा प्रोजेक्ट क्रिएट करूया. ठीक आहे, टिपिकल लाईन प्रोजेक्ट, जसं बिल्डिंग परमिशन साठी आपण एखादा प्रोजेक्ट क्रिएट करतो. ठीक आहे, आता इथे आपण बिल्डिंग परमिशन, हे नॉर्मल सर्वांना माहिती आहे बिल्डिंग परमिशन कशी क्रिएट करायची. ठीक आहे, आपण एखादी बिल्डिंग परमिशन क्रिएट करून तुम्हाला दाखवतो. जो जे DRC आपण घेतली आहे त्याचा यूज कसा करायचा. ठीक आहे, हा फॉर्म जसा आपण बिल्डिंग परमिशनला नेहमी भरतो तसाच फिल करायचा. ठीक आहे, वॉट, त्यानंतर टाइप ऑफ डेव्हलपमेंट, डिटॅच,
रेसिडेन्शियल 6 नंबर एरिया, ठीक आहे. त्यानंतर एरिया सिलेक्ट केला, तर लोकेशन, टाइप ऑफ फ्लॅट, एरिया अंडर सिटी, ठीक आहे. याला सेव्ह करूयात. ओके, ठीक आहे. आता कुठला झोन आहे? R1, नॉर्मल रेसिडेन्शियल आहे. आणि रेसिडेन्स प्लॉट एरिया टाकू. प्लॉट एरिया टाकू आपण. DRC जे आपण घेतली आहे त्याचं जे आपल्याला युटिलायझेशन करायचं आहे ते आपल्याला करायचं बिल्डिंग टाईप, म्हणजे अदर डिटेलमध्ये ते आपल्याला शो होणार. इंडिव्हिज्युअल ओनर सिलेक्ट केला. आता बघा इथे इंडिव्हिज्युअल ओनर, इथे ओनर प्रॉपरली ज्या ओनरनी रिसिव्ह केली आहे, ज्याच्याकडे DRC अवेलेबल आहे, ठीक आहे, त्याचंच नाव आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल. ऋषिकेश ढोले, ठीक आहे. इंडिव्हिज्युअल ओनर सिलेक्ट केला, ऋषिकेश आदिनाथ ढोले. आपण हे नाव का बरं सिलेक्ट केलं इंडिव्हिज्युअल ओनर? कारण आपण जे ट्रान्सफरची प्रोसिजर केलेली आहे ते या ओनरसाठी केलेली आहे, ठीक आहे. DRC त्यांनी जी घेतलेली आहे यांच्याकडून, पराग सरांकडून, तर त्याचा एरिया किती होता? 30, ठीक आहे. तो 30 एरिया इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली कसा फॅच होईल तो दाखवायचा आहे, ठीक आहे. म्हणून आपण इथे ओनरचं नाव सिलेक्ट केलं, ऋषिकेश ढोले. आता इथे आपण सेव्ह करूया. नेक्स्ट करूयात. आता बघा इथे, ठीक आहे. ठीक आहे. आता बघा इथे क्वेश्चन दिसतो तुम्हाला, आर यू व्हॅल्यूइंग TDR, ठीक आहे. याला यस करायचं, ठीक आहे. आणि बाकीचे याच्यानुसार जसं नॉर्मल राहतं आपलं 7.1 असेल तर याला यस करायचं, नो असेल तर नो करायचं, ठीक आहे. आता आपण कशासाठी बघायला? TDR DRC साठी. आर यू व्हॅल्यूइंग TDR, ठीक आहे. नो केलं तर इथे तुम्हाला काही शो होणार नाही, नॉर्मल प्रमाणे बेसिक एफएस वगैरे. जर तुम्ही इथे येस केलं तर बघा तुम्हाला इथं एक कॉलम ओपन झालेला आहे, ठीक आहे. एक रो ओपन झालेली. या रो मध्ये तुम्हाला विचारला आहे DRC नंबर. आता बघा इथे आपण सिलेक्ट करूया. हे बघा एवढे DRC याच्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे यांनी घेतलेले आहेत, म्हणून हे सर्व नंबर दिसत आहे. पण आपण लास्ट प्रोसिजर बघितली, जो 30 एरिया जो घेतला आहे, ठीक आहे, त्या 30 एरियाचा यूज आपल्याला इथे करायचा आहे, ठीक आहे. तर ऍप्लिकेशन नंबर कुठला होता आपला लास्ट मधले? हे बघा इथं 10-12 म्हणजे 01012 हे ऍप्लिकेशन आपण इथे ट्रान्सफर केलं होतं. कोणत्या ओनरसाठी? ऋषिकेश ढोलेसाठी. म्हणून आपण ओनरचं नाव, म्हणजे जो प्रपोजल क्रिएट करत आहोत त्या ओनरचं नाव काय सिलेक्ट केलं आहे? ऋषिकेश ढोले, ठीक आहे. आता ऋषिकेश ढोले नाव सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्ही तिथे ओनरचं नाव दुसरं सिलेक्ट केलं, फॉर एक्झाम्पल तिथे जर तुम्ही ओनरचं नाव सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे ऍप्लिकेशन इथे शो होणार नाही, कारण की आपण ट्रान्सफर कोणासाठी केलं आहे? ऋषिकेश ढोलेसाठी केलं आहे. मग ऋषिकेश ढोले ओनरकडे DRC सध्या अवेलेबल आहे. कुठल्या ऍप्लिकेशनसाठी आहे? या ऍप्लिकेशन जे तुम्हाला लास्ट मध्ये दिसत आहे 01012. आता इथे जेव्हा क्लिक करणार, हे बघा इथे ऑटोमॅटिकली DRC ची जे तुम्ही म्हणजे ओनरनी जे घेतलेली आहे ओनरकडून, दुसऱ्या ओनरकडून, तो एरिया तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे फॅच होणार, ठीक आहे. किती एरिया आहे? रिमेनिंग एरिया अंडर, ठीक आहे. हे टोटल एरिया DRC म्हणजे त्यांनी एवढ्यासाठी अप्लिकेशन केलं होतं, म्हणून हे तुम्हाला टोटल दिसत आहे. पण अवेलेबल किती आहे? ऋषिकेश ढोलेकडे सध्या अवेलेबल किती आहे? 30 एवढा एरिया आहे, ठीक आहे. आता या 30 मधला त्याला किती युटिलाइज करायचा आहे? ठीक आहे, टोटल त्याच्याकडे 30 आहे. या प्रपोजलसाठी म्हणजे या बिल्डिंग परमिशन साठी त्याला हा जो 30 एरिया आहे 30 एरिया युटिलाइज करायचा आहे की त्यापेक्षा कमी करायचा आहे तो ठरवू शकतो. जर त्याला या ऍप्लिकेशनसाठी 10 यूज करायचा आहे, 20 त्याला रिमेनिंग ठेवायचा आहे, तर तो दुसऱ्या साईटसाठी, दुसऱ्या परमिशनसाठी तो यूज करू शकतो ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ ओनर, ठीक आहे. तो त्याच्या गरजेनुसार त्याला यूज करू शकतो, ठीक आहे. आता 30 अवेलेबल आहे. जर आपण इथं 30 यूज केलं तर 30 एरिया त्याला इथे वाढवून मिळेल आणि तो त्याची जी प्रोसिजर आहे तो कम्प्लीट करेल. आणि जर का त्यांनी 10च केलं, ते 10 केलं किंवा 20 केलं तर बाकीचा जो एरिया आहे तो नंतर केव्हा पण यूज करू शकतो, ठीक आहे. आता आपण इथे 10-20 करूया, ठीक आहे. करंट रेट प्लीज एंटर रेट, ठीक आहे.
आता एस बिल्ड हा एरिया टाकला आहे आपण, ठीक आहे. आता आपण जी प्रोसिजर बघितली ट्रान्सफर आणि युटिलायझेशन दोन्ही पण बघितलेले आहेत. युटिलायझेशन म्हणजे इथे त्याला यूज करणं, ठीक आहे. हे झालं युटिलायझेशन. आणि ट्रान्सफर म्हणजे मी तुम्हाला जे ट्रान्सफर प्रोसिजर दाखवलेली आहे ते कशी करायची, ठीक आहे. DRC ट्रान्सफर आणि युटिलायझेशन. ओनरचं नाव इथे आपण सिलेक्ट करूया. ठीक आहे. आता ओनरचं नाव आपण चेंज करून बघू. याला येस करूया. आता याच्याकडे एवढे अवेलेबल आहे, याच्याकडे सुद्धा 10 अवेलेबल आहे. आपण जेव्हा यूज केला होता म्हणजे DRC साठी जेव्हा नवीन अप्लिकेशन करत होतो तेव्हा तिथे आपल्याला 2 नाव दिसत होते, एक प्रियेश पनवेलकर आणि एक पराग आढावे. दोघांकडे तो अवेलेबल होता, म्हणून याच्याकडे सुद्धा तो अवेलेबल आहे, ठीक आहे. आता आपण लॉग इन करूयात यांचं पराग आढावेचं, म्हणजे ज्यांच्याकडून आपण हे घेतलं होतं त्यांच्याकडे किती दाखवते एकदा चेक करू. पराग आढावे, ठीक आहे. याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर याला नेक्स्ट करूयात, ठीक आहे. याला येस करूया. 10-12 लास्ट वाला बघा 30, ठीक आहे. 30 टोटल यूज केलं होतं. आता किती बाकी राहिलं, रिमेनिंग 30. तसं आपण जे टोटल आहे त्याच्यामधून युटिलाइज करू शकतो. तर हे झालं DRC ट्रान्सफर आणि युटिलायझेशन. तर DRC ट्रान्सफर मध्ये आपण काय केलं, आधी ज्याच्याकडे DRC अवेलेबल आहे त्याचं लॉग इन केलं आहे, ठीक आहे. DRC अवेलेबल मध्ये कोणाकडे होतं, परागचं लॉग इन केलं होतं. त्यांच्या लॉग इन मध्ये आपण चेक केलं होतं. एक ओव्हरव्ह्यू म्हणून तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. पराग आढावे म्हणजे ज्यांच्याकडे DRC अवेलेबल होतं. ठीक आहे. जे बघितलं आपण DRC ट्रान्सफर आणि युटिलायझेशन. तर आपण सर्वात आधी काय केलं आहे, मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगत आहे. ज्यांच्याकडे DRC अवेलेबल होती त्यांचं लॉग इन केलं आहे. त्यांच्याकडे DRC किती अवेलेबल आहे आपण कसे चेक केली, DRC पासबुक मधून, ठीक आहे. इथं DRC होल्डर पासबुक आहे. इथे कुठलं अप्लिकेशन आहे 01012. इथं व्ह्यूवर क्लिक केलं. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं शो होते की त्याच्याकडे किती अवेलेबल आहे, ठीक आहे. बॅलन्स किती आहे, 70, 60, आता 40, ठीक आहे. त्यांनी कोणाकोणा ट्रान्सफर केला आहे, ठीक आहे. त्याने ट्रान्सफर केले त्याची हिस्ट्री इथं सर्व दिसत आहे. तर आता त्याच्याकडे 40 आहे. 40 आहे तर तो कोणाला ट्रान्सफर करू शकतो किंवा तो स्वतः युटिलाइज करू शकतो, ठीक आहे. ही आधी प्रोसेस बघितली आपली. त्यानंतर आपण ट्रान्सफरसाठी आपण नवीन ओनरचा लॉग इन केला. नवीन ओनर म्हणजे ज्याला ट्रान्सफर करायचा आहे, ठीक आहे. ठीक आहे. याच्या लॉग इन मध्ये सर्च करायचं DRC ट्रान्सफर. ट्रान्सफर मध्ये आपण गेलोय ट्रान्झॅक्शन मध्ये. इथे न्यू ट्रान्सफर केलंय. न्यू ट्रान्सफर केल्यानंतर इथे आपण ULB केली आहे. इथे ULB करायचं आहे म्युनिसिपल काउन्सिल, ठीक आहे. इथे सबमिट केले आहेत. सबमिट केल्यानंतर कुठल्या ऍप्लिकेशनसाठी आपल्याला करायचं होतं 10-12 हे, ठीक आहे. इथे क्लिक केल्यानंतर काय प्रोसेस करायची, ट्रान्सफर फ्रॉम म्हणजे कोणाच्या लॉगिन होऊन घ्यायची, प्रियच्या लॉगिन होऊन घ्यायची, परागच्या, ठीक आहे. आता आपण जे होल्डरचं नाव चेक केलं होतं पराग, इथे सिलेक्ट केलं. त्यांचं ट्रान्सफर न्यू ओनरचं नाव सिलेक्ट केलं. किती अवेलेबल एरिया आहे 40. आता किती यूज करायचा आहे, 10 करायचं असेल
तर 10 करू शकतो. रजिस्ट्रेशन जो नंबर आहे म्हणजे जेव्हा जनरेट झाला DRC त्याचा नंबर इथे आपण टाकू शकतो. ठीक आहे. इथे टाकल्यानंतर इथे एखादी फाईल जर असेल आपल्याला जनरेशनची तर करून ते तो सबमिट करू शकतो. ठीक आहे. सबमिट केल्यानंतर काय राहतं, जो ऑथॉरिटी आहे काउन्सिलचा म्हणजे रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिलचा, तो ऑथॉरिटीकडे फाईल जाईल. तो तिथे चेक करेल कोणी अप्लिकेशन केलं आहे आणि ज्यांनी अप्लिकेशन केलं आहे तर कोणत्या ओनरकडून तो घेत आहे आणि त्या ओनरकडे DRC अवेलेबल आहे की नाही तो चेक करणार. DRC जनरेशन जे सर्टिफिकेट राहतं त्याच्यामध्ये त्याच्याकडे किती एरिया अवेलेबल आहे. ठीक आहे. असा एरिया पूर्ण त्याला टोटल दिसेल आणि त्यानंतर ऑथॉरिटी ठरवेल की हे DRCला ट्रान्सफरला मंजूर करायचं आहे की नाही. जर त्यांनी मंजूर जर नाही केलं, रिजेक्ट जर केलं तर तुम्हाला इथे ते युटिलाइज करता येणार नाही, म्हणजे तुम्हाला रिसिव्ह करता येणार नाही नवीन ओनरला. जर त्यांनी अप्रूव्ह केलं तर ते DRC सक्सेसफुली ट्रान्सफर होणार. ठीक आहे. तर ही जी प्रोसिजर होती आपली DRC ट्रान्सफर आणि युटिलायझेशन, ही प्रोसिजर आपण बघितली आहे. आणि युटिलाइज कसं करायचं ते पण तुम्हाला मी दाखवलं आहे. बिल्डिंग परमिशन अप्लाय करताना TDRला येस करायचं. TDRला येस केल्यानंतर तो हॅलो बोला. 1-2 मिनिटं हॅलो सर, 1-2 मिनिटं फक्त हो सेशन सर. संपतच आहे. आपण क्वेश्चन आन्सरच घेणार आहोत. त्याच्यामध्ये ओनरचं नाव सिलेक्ट करायचं. ठीक आहे. ओनरचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्या ओनरच्या साठी किती DRC अवेलेबल आहेत जेवढे अवेलेबल आहे त्या लिस्टमध्ये तुम्हाला शो होतील. आता आपण जो अप्लिकेशन नंबर घेतला होता 01010 तो अप्लिकेशन नंबर आपल्याला त्या लिस्टमध्ये शो झाला. तिथे क्लिक केल्यानंतर तो एरिया किती आहे त्याच्याकडे, तो एरिया सुद्धा तिथे आला, त्याप्रमाणे तो तिथे युटिलाइज करू शकतो. ठीक आहे. तर ही प्रोसिजर होती DRC जनरेशन आणि युटिलायझेशन. DRC जनरेशनचा पार्ट आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूयात. तो थोडा म्हणजे मोठी प्रोसिजर आहे, त्याला 2-3 सेशन लागतील, म्हणून आपण ते नेक्स्ट वीकमध्ये सुरुवात करूया. ठीक आहे. तर DRC जनरेशन आणि युटिलायझेशन मध्ये जर कोणाला काही हे असतील तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. सर हॅलो बोला सर. हॅलो सर, बोला. ते DRC जनरेशन मध्ये ते 1100 स्क्वेअर मीटर असं दिसत होतं आणि मग तुम्ही 30 केलं ते तर काय होतं नेमकं सर? तर त्याचे प्राइस ठरलं रेट. 1-2 मिनिटं थांबा. हा सर्व्हिस माहित नाही का यार, कसं तुम्ही चेहरा करतात यार. पार्क प्लेनची सर्व्हिस माहित नाही तुम्हाला? हॅलो सर, एक आपण एक सर्व्हिस घेणार आहोत पार्ट प्लेनची. ते आधी कम्प्लीट करूया, नंतर आपण क्वेश्चन अँड आन्सर घेऊया. ठीक आहे. हॅलो सर 1-2 हॅलो. मिनिटं थांबा. सर 1-2 मिनिटं थांबा. हॅलो 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 सर, काय म्हणतो बोला ना. हा हा. लेट तर झालं, पार्ट join प्लेनचं परमिशन चालू हा हा. करायचं आहे का? हो सांगत आहे ना, पराग सांगत आहे. हॅलो, डेमो संपला आरिफ शाह. हा बोला. हॅलो डेमो संपला. नाही, 1 मिनिट. हॅलो साहेब, 1 मिनिट. एक छोटीशी सर्व्हिस होती जे थोडं याच्यामध्ये टाकलेली होती. आपण एक अपडेट केलेले होते पार्ट प्लेन मध्ये.
ठीक आहे. ते एक सर्व्हिस कम्प्लीट करून घेऊया. छोटीशी आहे 5 मिनिटाची, ती मी एक्सप्लेन करतो. नंतर आपण जे क्वेश्चन आन्सर आहे ठीक आहे. माझी स्क्रीन ठीक आहे दादा. ठीक आहे. हॅलो. हा, तर यामध्ये पार्ट प्लिंथ मध्ये हॅलो सर, प्लिंथ इंटिमेशन मध्ये आपण एक सर्व्हिस घेतलेली आहे. मीन्स जे आपलं जो प्लिंथ इंटिमेट करायचं आहे आपल्याला, त्यामध्ये काय होत होतं की प्लिंथचे जे आहे मोठ्या बिल्डिंगच्या होत्या आपल्या, त्या मोठ्या बिल्डिंगचे जे जो त्याचा प्लॉट आहे आणि किंवा त्याचा प्लिंथ एरिया जो खूप मोठा होता, त्या अशा बिल्डिंग की त्यांना की 2-2, 3-3 वर्ष त्यांचे प्लिंथच बांधायला लागले. तर त्यामध्ये काय केलं आहे, UDA टीमने एक सजेशन दिलेलं आहे आणि काही आर्किटेक्ट आणि क्रीडा लोकांचं पण त्याच्यामध्ये थोडं हे होतं की आम्हाला पार्ट प्लिंथला पण टाइम द्या. तर त्यासाठी आपण काय केलं आहे, पार्ट प्लिंथ इंटिमेशनचे एक आपण त्यांना एक दिलेला आहे. जसं आपण पार्ट ओसीसाठी आपण छोटे आपण बिल्टअप एरिया आपण प्रपोज करतो ऑथॉरिटीच्या अप्रुव्हलसाठी, त्याचप्रमाणे आपण पार्ट प्लिंथसाठी पण तसंच केलेलं आहे. तर त्यासाठी आपण एक ड्रॉइंग मध्ये आणि ऑनलाईन मध्ये कशा प्रकारे आपल्याला इनपुट द्यायचे आहे ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. त्यामध्ये आपण जे पार्ट प्लिंथ मध्ये एक इंटिमेशन म्हणून आपण एक फ्लोर टॅब मध्ये एक टॅब दिलेला आहे एफएसआय एरियामध्ये. जेव्हा आपण मार्क करतो, जेव्हा आपण ग्राउंड फ्लोर एका बिल्डिंगचा मार्क करतो, तेव्हा त्याला आपल्याला ते प्लिंथ इंटिमेट म्हणून एक हे दिलेलं आहे आपण लेयर्स, ते लेअर मार्क करायचे आहे. प्लिंथ इंटिमेशनचा लेअर द्यायचा हेतू मुद्दा हाच होता की जो काही एरिया तो ग्राउंड फ्लोअरला तो कव्हर करेल, तो एरिया आपला जो ऑनलाईन पोर्टल आहे किंवा आपण ज्या सर्व्हिसला त्याला करत आहोत, प्रपोज करत आहोत, तर तो प्लिंथ इंटिमेशन जो लेअर घेतलेला आहे त्यामध्ये तो एरिया आपण कॅप्चर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बिल्डिंगचा मोठ्या बिल्डिंगचा 5,000 स्क्वेअर मीटर पर्यंतचा एरिया असेल आणि त्यामध्ये त्यांनी कॅप्चर केलेलं आपण प्लिंथ इंटिमेशन लेअर मध्ये 5,000 स्क्वेअर मीटर, बरोबर. त्याला आता पार्ट मध्ये इंटिमेट करायचा आहे. सपोज त्याला 2,000चा एरिया त्याला प्रपोज करायचा आहे किंवा 1,000चा एरिया प्रपोज करायचा आहे किंवा 5,000चा एरिया मधून 3,000चा करायचा, त्यामुळे तो प्लिंथ इन्फॉर्मेशन जो आहे तो ऑथॉरिटीला देऊ शकतो. ठीक आहे. हे पॉइंट जो आहे प्लिंथ इंटिमेशनचा पार्ट मध्ये हा UDCPR मध्ये नाही, पण तो अपडेट्स आपण त्याला बिल्डर लोक किंवा डेव्हलपिंग साठी जे आपल्याला जे काही अडचणी येतात इंटिमेट करण्यासाठी त्यासाठी दिली. यामध्ये अजून असं दिसून आलंय की नंबर ऑफ मल्टिपल बिल्डिंगचे ग्रुप हाऊसिंग पण असतात किंवा मोठे मोठे वेअर हाऊस स्टोरेज वगैरे असतात, तेव्हा त्यासाठी पण हा इश्यू येत होता. त्यामध्ये आपण नंबर ऑफ मल्टिपल बिल्डिंग पण एक बिल्डिंगचा 1 बिल्डिंग 2 बिल्डिंग 3 बिल्डिंगचा तो सेपरेटली तो प्लिंथ इंटिमेट देऊ शकतो मोठ्या बिल्डिंगचा. हा त्यामध्ये तो हा इश्यू आपण रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण प्लिंथ इंटिमेशनचा पार्ट घेतलेला आहे. त्यामध्ये आपला जो टूल बार दिलेला आहे फ्लोअर मध्ये एफएसआय मध्ये आपण प्लिंथ इंटिमेशनचा एक लेअर दिलेला आहे, तो तुम्हाला त्या ग्राउंड फ्लोअरला मार्क करायचा आहे, बरोबर. त्यानंतर प्लिंथ इंटिमेशनचा जो आपण ग्राउंड फ्लोअर, फॉर एक्झाम्पल माझी जे स्क्रीन दिसते स्क्रीन प्रॉपरली, हा, त्यामध्ये जो काही मी छोटासा प्रपोजल घेतलेला आहे, त्यामध्ये जो काही आपली लेअर आहे यामध्ये ग्राउंड फ्लोअरची जे काही एफएसआय लेअर असते त्याला फक्त आपल्याला ते प्लिंथ इंटिमेट म्हणून लेअर एक मार्क करायची आहे. ठीक आहे. तो एरिया कॅप्चर होऊन जाईल तुमचा. मल्टिपल बिल्डिंग असेल तर मल्टिपल बिल्डिंगचा पण तुम्हाला त्या ग्राउंड फ्लोअरला मार्क करायचा आहे. तो सेम एरिया जेव्हा आपण प्लिंथ इंटिमेट केल्यानंतर तो एरिया आपल्याला एकही प्लिंथ इंटिमेशनची सर्व्हिस आहे ऑनलाईनची, मी तुम्हाला दाखवतो प्लिंथ इंटिमेशन सर्व्हिस आपली. ठीक आहे. त्यामध्ये एखादा फॉर एक्झाम्पल एखादा प्रपोजल असेल आपल्याकडे. आरिफ सर, एक प्रपोजल हे दिखा. हा, चला दाखवून द्या तुम्ही शेअर. हॅलो. हा, हॅलो. यामध्ये अजून एक पॉइंट आहे की हा जो पॉइंट आहे अपग्रेडचा पॉइंट झालेला आपला. जे काही जुने बिल्डिंग होते त्यांनी जे जसं कंटिन्यू आहे ते चालू राहणार. त्यांना काही आपण कधी ते बोलतो आरिफ सर, माईक बंद करा ना. योगेश सर, सर्वांनी माईक बंद करा. माईक बंद करा. हा आरिफ सर, कंटिन्यू. जे एक्झिस्टिंग जे प्रपोजल संपलेले आहे झालेले आहे त्यांना काही हरकत नाही आहे, त्यांना नाही घेतली तरी चालेल किंवा त्यांना पूर्णच्या पूर्ण जो एरिया जो घेतलेला आहे कॅप्चर केलेला तो पुन्हा कन्सिडर होईल. पण आता जे नवीन सर्व्हिस आहे ते पार्ट मध्ये तुम्ही इंटिमेट करू शकता. पार्ट प्लिंथचा जो एरिया आहे तुम्ही त्याच्यामध्ये सर्व्हिस ते यूज करू शकता.
पराग शेयर कर स्क्रीन। आरिफ सर, अभी जो एक प्रपोजल है वो दिखा रहे हैं उसमें अभी त्यांना एक काम करा, त्यांना ड्रॉइंग मध्ये कशी लेअर मार्क करायची ते पहिलं सांगून द्या, ठीक आहे, प्रोसिजर वाईज चलेगा। एक कोणतीही ड्रॉइंग ओपन करा। हॅलो चलो हॅलो, माझा आवाज येतो? हा बोला। आमचं एक प्रपोजल होतं अमलगमोशन आणि सब डिव्हिजनचं। आम्ही एक मिनिट सर, तुम्ही थोडं थांबून जा। हे सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जे काही क्वेरी आहे ते तुम्ही विचारा, ठीक आहे? फक्त 5 क्वेरी मिनिट थांबून जा। रिलेटेडच विचारत होतो। हो, एक मिनिट। क्लीनचं ते थोडं होऊ द्या, पाडा मॉड्यूल होऊ द्या। हॅलो, आता हा, बोला। आपण ट्रेसिंग मध्ये जे करतो की त्याच्यात प्लीज इंटिमेशन मार्क ते केल्यानंतर ते प्रपोजल जे अप्रूव्ह होतं त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने प्लीज इंटिमेशन स्क्रीन दिसणे रे दिसत आहे स्क्रीन? दिसते। आता आरिफ सरांनी जी पीपीटी दाखवली त्याच्यात प्लीज इंटिमेशन कसं मार्क करायचं ते ऍक्च्युअली मध्ये मी तुम्हाला एक दाखवून देतो। त्याच्यानंतर आर्किटेक्चर लॉग इनला, इंजिनियरच्या लॉग इनला ते कशात ते दिसेल आणि त्याच्यानुसार कसे प्रोसेस करायचे तेही मी एक्सप्लेन करतो। आता आपण आर्किटेक्चर लॉग इन करून घेऊ। आता आपण पूर्ण ट्रेसिंग करत हे नाही करणार, ते लेअर मार्क केल्यानंतर तिकडे कसं रिफ्लेक्ट होईल त्याबद्दल एक शॉर्टली सांगतो। आपण जसं आता हे मार्क करतो बिल्डिंग बाउंड्री वगैरे, तसं तर एक बिल्डिंग बाउंड्री मार्क केली त्याच्यानंतर आपण फ्लोर बांधणे मार्क आता एवढा त्यांचा ग्राउंड फ्लोअरला एवढा बिल्टअप एरिया आहे आणि आपण याच्यावर जेव्हा प्लीज इंटिमेशन लेअर मार्क करतो हॅलो एक मिनिट। हॅलो हॅलो सर हा बोला सर, मी काय बोलतो, आता मी जरा लेट जॉईन झालो DRC चालू होता जनरेशनचा, तर मला व्हिडिओ वगैरे सर भेटेल का? मला ते जरा थोडं एक समजण्यासाठी। तर आता आपल्या ग्रुपमध्ये कोणी रेकॉर्डिंग केली असेल त्यांच्याकडनं तुम्हाला घ्यावं लागेल, भेटेल का? आणि विथ हे असेल ना, म्हणजे ग्रुपवर टाकतो मी।
हा रिपोर्टिंग आणि रेकॉर्डिंग करायचं तर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता Please, sir. आपण एक हा? डेमो घेतोय. हो ओके ओके बंद कर. हा एपीएस आहे आणि आपल्याला प्लेन एनिमेशन लेअर मार्क करणार आहे आपण. प्लेन एनिमेशन लेअर याच्यावर आपण एपीएस मार्क करून आपण जेव्हा प्रपोजल फायनल सबमिट करतो आणि ऑथॉरिटी कडनं अप्रूव्ह होऊन जातो. अप्रूव्ह झाल्यानंतर जेव्हा आपल्याला प्लेन इंटिमेशन घ्यायचं असतं, हे प्लेन इंटिमेशनची लेअर मार्क केली, एवढा जो रेक्टेंगल मार्क जो एरिया असेल आपल्या प्लेन इंटिमेशन मध्ये तो तिथे रिफ्लेक्ट. आता याच्यात कसं आहे, याचा पर्पज एकच आहे. समजा आपली ए विन असेल, समजा तुमची हे ए विन असेल, बी विन असेल, तुम्हाला फक्त ए विनचं प्लेन इंटिमेशन घ्यायचं असेल तर तेवढाच एरिया सिलेक्ट करायचा फ्रंट एंड मध्ये, त्याच्यानुसार अप्लाय करायचं. ते कसं करायचं ते दाखवतो. आपण मार्किंग बघितलं तर आपण आर्किटेक्टच्या लॉगिनला जाऊ. पण आता आर्किटेक्टच्या लॉगिनला गेलं का एक प्रपोजल ओपन करू. आर्किटेक्टच्या लॉगिनला गेलं का प्लेन इंटिमेशन मध्ये जायचं. जे प्रपोजल आपलं अप्रूव्ह झालं असेल ते प्रपोजल तुम्हाला प्लेन इंटिमेशन मध्ये रिफ्लेक्ट होऊन जातं. त्यात गेल्यानंतर आपलं जे प्रपोजल आहे ते ओपन करायचं. तर ओपन केल्यानंतर बघा, ह्या प्रपोजल मध्ये बिल्डिंग एकच होती, त्याचा प्लेन एरिया जो आपण तिकडे रेक्टेंगल मार्क केला तो एक एक्झाम्पल होतं. तेवढा ते ह्या बिल्डिंग साठी तुम्ही मार्क केला असेल ए पार्ट, तो एरिया इथे दिसतोय. त्या एरियामध्ये अप्लाइड एरिया त्याच्यातला एकदा यूज केला गेला होता, पार्ट अप्लाय केला गेला होता म्हणून 20 स्क्वेअर मीटर आला. आता बाकीचा उर्वरित जो आहे तुम्ही इथे तो एरिया टाकला 20-76 तेवढा टाकला, तुम्ही अप्लाय केला तर तुमचं ते फुल्ली इंटिमेशन मार्क केलं जाईल आणि ऑथॉरिटीकडे ते अप्रूव्ह साठी चालत जाईल. ओके. दुसरं म्हणजे तर दुसरं एक प्रपोजल बघू. दुसऱ्या एक प्रपोजल मध्ये आता बघा, हे दुसरं एक प्रपोजल आहे, त्याच्यात त्यांनी अजूनपर्यंत अप्लाय केल्यानंतर पार्ट इंटिमेशन. आता याच्यात अप्लाय करताना बघा 24.57 आहे, इथे आपण तेवढं अप्लाय केलं 24.57 पूर्ण इंटिमेशन मला पूर्ण याचं घ्यायचंय. हे टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं. आता आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, अपलोड डॉक्युमेंट करायचे, आणि ते झाल्यानंतर ऑथॉरिटीच्या लॉगिनला हे पार्ट इंटिमेशन किंवा फुल इंटिमेशनला चाललं जाईल. ते अप्रूव्ह केल्यानंतर तसं आपल्याला अप्रूव्ड भेटेल. ही एवढी प्रोसेस आहे पार्ट आणि फुल इंटिमेशन. ओके, ही प्रोसेस झाली आहे. आता यामध्ये आपले सिनियर टीम क्वेश्चन आन्सर असते. आता कोणाचे काही अगर क्वेरीज असेल तर ते विचारू शकतो. तर माझं फाइनल अथॉरिटी ने साइन किए सर, मगर फाइल कब दिखा रहा सर? हाँ, पीडीएफ का प्रॉब्लम है. हाँ, पीडीएफ करप्ट बोल के बता रहा सर. जब डाउनलोड किए तो डाउनलोड हो रहा नहीं है और करप्टेड फाइल बोल के बता रहा है. हाँ, एक काम करो सर, आपका जो प्रपोजल नंबर है ना वो सेंड कर दो. प्रपोजल. ओके, ठीक है. सर मेरा एक क्वेश्चन था. हेलो, टिकट भी रेस किया सर 71999. एक मिनट. हाँ बोल. प्लीज राइट टिकट नंबर. हाँ ठीक है. ओ 71999. सर तिकीट नंबर सांगा. 71999. सर मेरा एक क्वेश्चन था सर. हाँ बोलिए. सर बिल्डिंग परमिशन विद एमलगमेशन का मेरा एक प्रपोजल है, लेकिन जब मैं टीपी वैलिडेशन रिपोर्ट जनरेट करता हूँ तो राइट हैंड साइड में जो प्रोजेक्ट डिटेल्स वगैरह आते हैं वो रॉन्ग दिखा रहे हैं. मतलब प्रोजेक्ट डिटेल्स मेरे मैच नहीं कर रहे. तो उसका रीजन क्या है सर? मतलब वहाँ बिल्डिंग टाइप ऐसा जोन टाइप उसको क्लिक क्या आ रहा है? हाँ सर, अभी एक देखो सर, आपने जब सिलेक्शन किया था अमलगमेशन के लिए, ठीक है, तो उसमें प्रॉपर्ली आपने 2 प्लॉट, ठीक है, 2 प्लॉट आपने प्लॉट डिटेल्स में सबमिट किया होगा, बरोबर.
यानी फ्रंट एंड डेटा गलत हुआ है सर। हाँ, फ्रंट एंड में सपोज तुम्हारा प्लॉट नंबर 1 और प्लॉट नंबर 2 है, तो उसी के हाँ हिसाब से या उसी का सर्वे नंबर, उसी का प्लॉट नंबर 1 और प्लॉट नंबर को प्रॉपरली फिल करो। उसके बाद में जो अपन लेआउट की जो लेयर्स रहती है मार्क लैंड की, वो प्लॉट नंबर 1 और प्लॉट नंबर 2 ऐसा प्रॉपरली मार्क करो, ठीक है। और उसके ऊपर अमलगमेशन के लेयर लेना है। उसके बाद में जो अपना जो टेबल जनरेट होता है वो अमलगमेशन के में जैसा होता है लेआउट टेंटेटिव में वैसा होगा, लेआउट टेंटेटिव फाइनल, ठीक है। आपको अलग अलग प्लॉट लेना है फ्रंट एंड में, तभी जाके हमारा 2 प्लॉट का अमलगमेशन। अच्छा ठीक है सर। सर एक क्वेश्चन ये भी था कि सर डॉक्यूमेंट्स में अगर लेआउट अप्रूवल नंबर नहीं है, मान लो अगर, तो वो कहाँ अवेलेबल रहेगा सर? डॉक्यूमेंट्स में मींस लेआउट अप्रूवल नंबर नहीं क्या सर? मेरा एक मतलब है प्रपोजल, उसमें कहीं भी मेंशन ही नहीं है लेआउट अप्रूवल नंबर, तो कहीं अपने को और ऑनलाइन वगैरह कहीं मिल सकता है क्या? लेआउट अप्रूवल नंबर अगर आपका है तो आपको उसका नंबर आपको इसमें मिल जाएगा ना 7/12 में, वो राइट साइड में रहता है ना। अच्छा 7/12 में होगा? हाँ 7/12 में होता है, या ओके तो फिर पीआर कार्ड में भी कौन से डेट में क्या हुआ है उसमें भी रहता है। एनएपी करके उसका एक होता है ओल्ड वाला। अच्छा ठीक है ना सर, ओके। 7/12 सर एक क्वेश्चन था। हाँ हॅलो, एक क्वेश्चन होता सर, लिंक हाँ, बोला। इंटिमेशन रिगार्डिंग। हॅलो सर. हाँ हॅलो. प्लॉटिंग एरिया मधला जो इंटरनल रोड असतो, हाँ त्याच्या टीडीआर साठी काय करायला लागेल सर? प्लॉटिंग एरिया मध्ये जो इंटरनल रोड असतो, जो डीपी रोड वाइंडिंग मध्ये जातो तोच ना सर? हा हा, तो आपण जो इंटरनल रोड महापालिका किंवा यांना वर्ग करतो ना, हाँ हाँ, त्याचा जर टीडीआर घ्यायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? सर आता आज आपण टीडीआर ची आपण युटिलायझेशन जनरेशन ट्रान्सफर अँड युटिलायझेशन बघितलं। जनरेशन साठी सेम प्रोसेस आपल्याला अप्लाय करायची आहे। ऑलरेडी जर ऑफलाईन मध्ये केलेलं असेल तर आता त्या ऑनलाईन मध्ये ते दिसतंय. तुम्हाला डायरेक्टली सर्व्हिस डेटा एंट्री करावं लागणार किंवा डायरेक्टली युटिलाइज करू शकता तुम्ही, ते तुम्हाला एक डीआरसी चे सर्व्हिस डाटा एंट्री करू शकतो. एक मिनिट, डीआरसी सर्व्हिस डेटा एंट्री पण यूज करू शकता। करंट मध्ये जो प्रपोजल आहे तुमचा, एक मिनिट तुम्हाला सांगतो। तर आपण प्रश्न सगळे लाईन वाईज घेतले तर बरं पडेल, म्हणजे होय सर, एक थोडं थांबून जा, आपलं होऊन जाईल लाईन वाईज घेऊ आपण। तो और आगे जाती थी फाइल अपनी। हेलो, हाँ माझी स्क्रीन दिसते का? हा दिसते सर। बघा आपण जेव्हा प्लॉट अदर डिटेल जेव्हा आपण हे करतो, फिलअप करतो, ठीक आहे ठीक आहे। यामध्ये बघा सर, इन सेतू एपीएसआय साठी आपण जो दिलेला आहे, इन सेतू एपीएसआय रोड वाइंडिंगचा स्पेशल इथे आपण एक कॅप दिलेला आहे, बरोबर। वेदर द डीपी रोड अफेक्टेड ऍज पर 7 पॉइंट टायटल, इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे येस करायचं, बरोबर। आता तुम्ही जो बोलताय की डीपी रोड आरपी रोड तुम्ही हँडिंग ओव्हर टू द अथॉरिटी ऍज पर युअर क्वेश्चन, तुम्ही म्हटलंय की मी तुम्ही हँडिंग ओव्हर केलेला आहे किंवा माझं जनरेशन झालेला, तर तुम्ही अवेलिंग जो टीडीआर आहे तिथे तुम्ही येस करून तुमचा इनपुट टाका, तुम्हाला किती पाहिजे एरिया तुमचा, ठीक आहे। कंजेस्टेड असेल तर 2 टाइम, कंजेस्टेड असेल 3 टाइम्स टाका जो काही तुमचा एरिया आहे, आणि नॉन कंजेस्टेड असेल तर 2 टाइम्स टाका, म्हणजे जो तुम्हाला एरिया मिळालेला आहे, जो तुमच्या डीआरसी सर्टिफिकेटवर आहे तो घ्या, ठीक आहे। तीच प्रोसिजर तुम्हाला सर्व्हिस डेटा एंट्री करून ऑलरेडी झालेले आहेत ते टीडीआरच्या स्वरूपात घ्यायचा, तर तुम्हाला इथे अवेलिंग टीडीआरचं जर तुम्ही येस केलं, तर जो तुम्ही सर्व्हिस डेटा एंट्री केलेली आहे तुमच्या कौन्सिलने किंवा तुम्ही, तो तुमचा जो ओनरशिपचा तुम्ही हे घेतलेला आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ऑटोमॅटिकली तो डीआरसी नंबर आणि इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल। हे दोन्ही प्रकारे तुमच्या इनपुट मध्ये येऊन जाईल तुमचा इनसेतू आणि युटिलायझेशन। नाही सर, तुम्ही आता जे सांगताय ते बिल्डिंग परमिशनचं सांगताय ना, बिल्डिंग परमिशन मध्ये टीडीआर कसा यूज करायचा, पण ऍक्च्युअली समजा मी जर मूळ मालक आहे आणि माझ्या जागेमध्ये प्लॉटिंग झालेलं आहे, त्यामध्ये जो आपण हँडलिंग ओव्हर करतो याच्याकडे, हँडिंग ओव्हर करतो, हा त्या रोडचे जर टीडीआर माझ्या नावावर घ्यायचे असेल तर त्यासाठी काय तुम्हाला सर, तुम्ही स्वतःचा लॉग इन केलेला आहे, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बरोबर। हा पराग ओनर का लॉग, हॅलो,
एक मिनिट हा बोले ना. तुम्हाला अगर स्पेशल अगर अप्लाय करायचं आहे, ठीक आहे, तर तुम्ही ओनरचं लॉग इन करणार बरोबर जनरेशन साठी. हॅलो सर. हा, यामध्ये आपण जे काही DRC अप्लिकेशनची जे सर्व्हिस दिलेली आहे, जे आपण आज आपण फक्त युटिलायझेशन घेतलेलं आहे आणि ट्रान्सफर घेतलं आहे, जे काही आपण जनरेशनची जे सर्व्हिस करणार आहे तुम्ही जसं म्हटल्यानंतर, यामध्ये सर्व तुम्हाला एक अप्लिकेशन भरावं लागेल. हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये पूर्ण डिटेल्स घेऊ. जसं तुम्ही ULB डिटेल्स एखादी कौन्सिल असेल अचल, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला जे काही रोडचे टाईप आहे, DP रोड आहे, हे सगळं रिझर्वेशन आपल्याला ते पूर्ण प्रोसिजर करावं लागेल. रिझर्वेशनची प्रोसिजर ऍप्लिकेशन साठी नेक्स्ट सेशन मध्ये घेणार सेशनला आपले पूर्ण आहे आणि ते एका सेशन मध्ये नाही होणार, 2 सेशन जातात. ठीक आहे, ते प्रॉपरली घेऊ आपण. कोणत्या प्रकारचे रोड आहे, कशा प्रकारचं आपल्याला मार्केट हे करायचं आहे, सर्च रिपोर्ट वगैरे इंटिमेशन कसं द्यायचं आहे, ठीक आहे, हे सगळं आपल्याला हे करायचं. आणि त्या पर्टिक्युलरली कौन्सिल कॉर्पोरेशनने अडॉप्ट करायला पाहिजे. ठीक आहे, त्यांचं जे कॉन्फिगरेशन आहे ते झालेलं आहे. त्याप्रमाणे म्हणजे काउन्सिलला ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही जे म्हणता की इन केस ऑफ रेफरन्स इज अ पार्ट लेआउट वगैरे, हे सर्व आपण इथे याच्यामध्ये आपल्याला तुम्ही म्हणतात त्याचे इनपुट केले. ठीक आहे, लेआउट असो, पार्ट लेआउट असो, सबडिव्हिजन असो, काउन्सिलने ते इनपुट केलेलं असतं सर. नाही, हे तुम्ही जसं म्हणता की मला लेआउट माझा आहे, मी स्वतः मूळ मालक आहे, त्या प्रकारे आपल्याला ते कंडिशन्स द्वारे आपण आपल्याला इनपुट द्यावं. ठीक आहे सर एक क्वेश्चन होता. अपलोड रजिस्टर्ड ट्रान्सफर डीड म्हणून तुम्ही ते सांगितलं की ते अपलोड करायचं जर असेल तर. सो ऍक्च्युअली माझ्या एक क्लायंट कडे ना त्यांचा रोड त्यांच्या प्लॉट मधून रोड गेलाय 40 स्क्वेअर मीटर, तर त्यांना ते ट्रान्सफर DRC भेटलंय, तर ते त्याचा स्कॅन कॉपी अपलोड करायचं की काय, असं ते मला एक समजून घ्यायचं होतं. तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही खरेदीला पण लावू शकता किंवा डॉक्युमेंट मध्ये पण लावू शकता. त्यामध्ये दिलेलं आहे ना आपण DRC एरिया. सर मला अजून एक क्वेश्चन होता. हॅलो हा बोला. हॅलो आरिफ, एक मिनिट. हॅलो, एक मिनिट. ये अनिकेत यादव कौन है? हेलो हेलो शमीर, म्यूट करो ना अपने आपको, 1 मिनट. पहले तो एक बात सुन लो. ये ग्रुप जो बनाया, मतलब ये जो होता है वो ट्रेनिंग के लिए होता है. यहाँ पे पर्सनल प्रमोशन करने के लिए चैट में मैसेज डाला मत करो. नेक्स्ट टाइम से हम लोग ज्वाइन होने नहीं देंगे. ये जो अनिकेत यादव जो है, जिन्होंने डाला हुआ है, ठीक है, उन लोगों के लिए स्पेशली वार्निंग है. ये ट्रेनिंग के लिए प्रॉपर से मीटिंग होती है, ना कि पर्सनल एजेंडा के लिए. ये क्लियर रखो. यहाँ पे लोगों की हेल्प हो रही है, पर्सनल एजेंडा के लिए यहाँ पे नोट डालो. ये भी हुआ है, व्हाट्सएप की लिंक आ रही है, सब कुछ आ रहा है, सब कुछ बंद चाहिए आज से. चैटिंग में कुछ भी नहीं आना चाहिए. जो इशू है उसके रिगार्डिंग बात करो. बराबर है सर, आपका बोलना बराबर है. हाँ, उसके अलावा मुझे यहाँ पे चैटिंग में कुछ भी नहीं चाहिए. जो इशू है वो सॉल्व कराओ. कंटिन्यू करोगे. ठीक है, ये इंस्ट्रक्शन स्पेसिफिकली कैसा होगा, अभी आपने ग्रुप फॉर्म किए, हम ट्रेनिंग ले रहे हैं, इससे क्या होगा, जिसका रिक्वायर्ड है, जिसको जरूरत है, उसको हम पे बर्डन आने के बाद उसको भी पूरे सी जो हेल्प है वो नहीं मिलेगी. तो बोलेंगे कि इसका हेल्प, इस ग्रुप फॉर्म करने का ट्रेनिंग का कुछ मकसद नहीं रहेगा. इसकी वजह से एक ऐसा प्रमोशन वगैरह मत करो, और किसी को जिसको नीड है उसका भी प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा, इसलिए वजह से अपना कोलैप्स कर जाएगा. ठीक है, इसकी वजह से मत करो. ठीक है, क्वेश्चन कंटिन्यू करो. हॅलो सर. जर समजा का ओनरचं समजा आपलं अकाउंट जर असेल, आपलं BPMS वर जर अकाउंट असेल तर आपल्याला DRC भेटेल जाईल ऑनलाईन. पण जर एखाद्या ओनरचा DRC ऑनलाईन नसेल, म्हणजे त्या अकाउंटला ऑनलाईन नसेल, अकाउंट जर नसेल, त्याला कशी मिळेल DRC, किंवा ऑफलाईन DRCचं ऑनलाईन कन्वर्ट कसं करायचं? ते सर आपण जसं मी एक आता लॉग इन तुमच्याकडे हे केलेलं आहे, दाखवत आहे, हे एक ओनरचं लॉग इन आहे.
ओनरचं रजिस्ट्रेशन किंवा फॉर्मचं रजिस्ट्रेशन आपण ऑटोमॅटिकली करू शकतो. ज्याच्याकडे आधार आहे, रजिस्ट्रेशन आहे तो, ठीक आहे. त्यानंतर अगर त्याला त्या ओनरनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर एखाद्या ज्याच्याकडे अवेलेबल आहे त्याच्याकडून विकत घ्यायची आहे, तो डायरेक्टली ज्याच्याकडे आहे तो त्याला त्या ओनरचं रजिस्ट्रेशनचं नाव त्याला दिसते. फॉर एक्झाम्पल आता इथे स्क्रीन जे आहे तिथे तुम्हाला जेव्हा तो ट्रान्सफर करेल, जे आता त्यांनी त्या सांगितलेलं आहे की जो ओनर आहे ज्याला ट्रान्सफर करायचं आहे त्याचं नाव त्यांनी सर्च केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसून जाईल त्याचं नाव कोणाला आपल्याला. सर बाहेर तर नाही सर, जो सेलर आहे सर, म्हणजे तो माझ्याकडे डीआरसी आहे परंतु माझं अकाउंट नाही आहे, तर माझं डीआरसी आहे, तर मग मग ते मला कसं कळणार? किंवा समजा माझी जागा आहे त्यावर गव्हर्नमेंटने समजा रिझर्वेशन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे डीआरसी माहिती नाही, असं कसं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्हाला सर्व्हिस डेटा एंट्री करावं लागेल. ओके, डीआरसी सर्व्हिस एंट्री करून मग आपल्याला ते ऍज अ म्हणजे अॅनालॉग मधून डिजिटल मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल मला. बिलकुल आणि ते अप्रूव्ह करून द्यावं लागेल. ठीक आहे, 45. ओके सर, ओके थँक्यू सर. आणि सर असे ऑफिशियल कुठला ग्रुप आहे सर? हा बोला. टेक्निकल पर्सनचे आपण एक फॉर्म केलेला आहे त्यामध्ये. सर आमचा ग्रुप आम्हाला माहित नाही ना सर, तो कुठे आहे काय ऍक्च्युअली, त्याचं काय सर डिटेल्स? तुमचा नंबर सेंड करा, आम्ही सर ह्याला मेसेज टाकू सर? सर 2 डाऊट्स होते. 1 मिनिट सर. पुष्पक शाह सर. हा सर. सर 2 डाऊट होते. एक तर मी ज्या काउन्सिलला म्हणजे प्रोजेक्ट टाकलेले होते त्या काउन्सिलने मला सांगितलं की व्हिजिटच्या ज्या डेट्स आहेत त्या तुम्हाला SMS केल्या जातात. हा, SMS चं इन्फॉर्मेशन येते. अच्छा, कुठलाही SMS आलेला नाहीये सर व्हिजिटचा. अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या साठी रिजेक्ट होतात किंवा रिअसाइन होतात किंवा व्हेरिफिकेशन झालं, सगळं झालं, साईट व्हिजिट करण्यासाठी मोबाईल नंबर साईट व्हिजिटचा मेसेज नाही येत आहे का? रिप्रेझेंटेटिव्ह. अच्छा सॉरी. ठीक आहे सर, साईट व्हिजिटसाठी मेसेज असं त्यांनी मला सांगितलं. हा येतो सर. साईट व्हिजिट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा कमी जास्त होतं तेव्हा येतो तुम्हाला मेसेज. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आला सर, पण साईट व्हिजिटचा कुठलाही मेसेज येत नाही सर. येत नाही आहे का? ठीक आहे सर, मी चेक करून देतो. ठीक आहे. आणि दुसरा इश्यू असा आहे ठीक आहे, तुमचं एक काम करा सर, तुमचं एक ईमेल आयडी आणि नाव देऊन द्या. आम्ही चेक करतो की त्या मोबाईल नंबरवर मेसेज का जात नाही, किंवा सर्वांचा जर इश्यू असेल तर ते पण सांगू शकतात की हा ऍक्च्युअल मध्ये हा साईट व्हिजिटचा मेसेज येत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बाकीचे जे ऍप्लिकेशन सबमिशनचे वगैरे मेसेज आहेत ते येतात प्रॉपरली. अच्छा, साईट व्हिजिटचा नाही येत? साईट व्हिजिटचा येत नाही. चालेल सर. आणि दुसरा डाऊट हा आहे सर, आपण जेव्हा FSI कॅल्क्युलेशन साठी टेबल फॉर्म होतो त्यामध्ये जर स्क्वेअर किंवा रेक्टँगल असेल तर ठीक आहे, पण त्यात जर ऑफसेट असून ते डिडक्शन नाही येत FSI एरियाला. बोलू का सर? बोला सर, रिपीट कर. FSI एरिया कॅल्क्युलेशन जेव्हा होतात त्यामध्ये डायरेक्टली तो रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट केला जातो. जे डिडक्शन्स म्हणजे बाकीचे ऑफसेट्स असतात बिल्डिंगला, जसे मी ऑफसेट असतात तसे बिल्डिंगचे FSI मार्क करतो, तर त्यानुसार तो एरिया कॅल्क्युलेट होत नाही. तो डायरेक्टली लार्जर जो असतो डायरेक्ट रेक्टँगल करतो. म्हणजे थोडक्यात नाही सर, तुम्ही FSI तुम्ही जे रेक्टँगल फॉर्मची गोष्ट करता तो जो आहे कन्सिडर डेड वॉल आहे, मीन्स आपली जी बिल्डिंगची बाउंड्री लाईन आहे P लाईन त्याची गोष्ट करता, बरोबर? हा, तुम्ही कन्सिडर डेड वॉल जेव्हा मार्क करता त्याच्याबद्दल बोलताय, करेक्ट? नाही सर, FSI कॅल्क्युलेशन जेव्हा टेबल फॉर्म होतो त्यामध्ये FSI एरिया कॅल्क्युलेशन करताना तो डायरेक्ट रेक्टँगल फॉर्म करतो. रेक्टँगल फॉर्म रेक्टँगल कॅल्क्युलेट करतो, रेक्टँगल कॅल्क्युलेशन करतो. ब्लॉक प्लॅन आणि हे दाखवताना तो दाखवतो की इथे एवढं मेजरमेंट आहे, इथे एवढं मेजरमेंट आहे, पण कॅल्क्युलेशन करताना तो डायरेक्टली रेक्टँगल फॉर्म करतो. जे ऑफसेटचं कॅल्क्युलेशन आहेत तो करत नाही वेगळं. नाही, तुम्ही मला सांगा, रेफरन्स नंबरची गोष्ट करता रेक्टँगल फॉर्मची की की प्लॅनची गोष्ट करता? कशामध्ये आपले जे डायमेन्शन्स म्हणतात की ते फॉर्म करत नाही? जो टेबल फॉर्म होतो FSIचा, टेबल, टेबल मध्ये कॅल्क्युलेशन
सेटबॅकचा बिल्ट अप एरियाचा जो टेबल कॅल्क्युलेट आरिफ सर हाँ एक मिनट वो कहना चाहते हैं कि मान लीजिए जो भी मैक्सिमम लेंथ होती है वो मैक्सिमम लेंथ पकड़ के वो जो कैलकुलेशन होता है टोटल रेक्टेंगल जो अपन प्लॉट मार्क सपोज ऐसा नहीं होना चाहिए ना सर। सपोज 12 मीटर बाय 15 मीटर का अगर इनका रेक्टेंगल होगा वो टोटल 12 बाय 15 का जो भी कैलकुलेशन आएगा फिर उसमें से डिडक्शन माइनस माइनस दिखाता है ब्लॉक में। तो उनका कहना है कि ऑफसेट का हिसाब से लेंथ नहीं पकड़ता है, मैक्सिमम लेंथ पकड़ रहा है। एक काम करो, ड्राइंग के हिसाब से मुझे बता सकते क्या? तो शेयर कर दो मुझे ड्राइंग, अब उस पे पॉइंट देखना पड़ेगा क्या है। स्कूटनी रिपोर्ट में दिखाना है कि की प्लान में दिखाना है, ये बताओ। नहीं सर, बिल्टअप का जो प्लान जनरेट होता है ना उसका कह रहे हैं वो की प्लान में भी और रिपोर्ट में भी वो टोटल कैलकुलेशंस वैसे ही लेता है जो टेबल में फॉर्म हो गए हैं। अच्छा, की प्लान की बात चालू है ना अपनी? हाँ, बिल्टअप एरिया में। हाँ ठीक है सर, एक काम करो सर, ये ड्राइंग मुझे एक शेयर करो, ठीक है उस पे क्या करना है वो चेक करते हैं, आप क्या बोलना चाहते हैं, किधर होता है। कहाँ पे शेयर करना है सर? अपने टिकट डाल दीजिए। टिकट काम करना है, टिकट नहीं सर, मोबाइल नंबर दो सर, मोबाइल नंबर बोलिए। टेक्स्ट कर दो मैसेज में? हाँ चलेगा, टेक्स्ट करो या मुझे बता दीजिए, मैं ले लेता हूँ। टेक्स्ट करो 9324 9324 मैं टेक्स्ट कर देता हूँ सर। चलो अच्छा रहेगा। हेलो सर। आरिफ सर, हाँ मेरे दो टिकट इंस्टॉलेशन में हेल्प चाहिए थी मुझे। सर इंस्टॉलेशन का अभी कर देंगे सर, तुम्हारा नंबर भेजे ना आपने, डाला है क्या? हाँ सर। इंस्टॉलेशन के रिगार्डिंग मैं और एक बात करूंगा, अगर इंस्टॉलेशन का थोड़ा अभी जो पैच का जो आपने डिस्कस किया है मॉर्निंग में सर, मैं 2 हफ्ते से बहुत परेशान हो रहा हूँ, उसका बहुत इशू आ रहा है, मुझसे हो ही नहीं रहा। सर नंबर दे दो। हाँ नंबर इंस्टॉलेशन के लिए थोड़ा मैं इंस्टॉलेशन के लिए थोड़ा एक बात बोलना चाहूंगा कि अपना जो यूजर मैनुअल है लाइव पे, ठीक है, लाइव पे जो यूजर मैनुअल है उसमें जो एफएक्यूज है ड्राइंग रिलेटेड, ठीक है, हाँ इसमें हमने यहाँ पे एक टिपिकल पैच का जो भी इशू आ रहा है, यहाँ पे एक जिप बैच फाइल हमने अपलोड किया है, ठीक है, ये डाउनलोड करके डेस्कटॉप पर रन करना है, ठीक है। उसके वजह से थोड़ा जो तुम प्रॉब्लम बोल रहे हैं वो एग्जैक्टली पता नहीं है, लेकिन यहाँ सर वो MySQL पे प्रॉब्लम आ रहा है। MySQL पे है, ठीक है हाँ सर। अगर किसी को अपडेटेशन का अगर प्रॉब्लम आ रहा है तो ये डाउनलोड करके एक बार रन कर दो। और दूसरा सर, एक्चुअली MySQL इंस्टॉल नहीं हो रहा है प्रॉपरली। चलेगा, ठीक है। तो सर मैं नंबर दे देता हूँ टेक्स्ट पे। नंबर दे दो सर। ह्या पॅच बद्दल एक प्रॉब्लेम असा आहे बोला सर, की मी जर का एखादं ट्रेस केलं, एक प्लॉट ट्रेस केलाय समजा, आणि मी तो कंप्लीट करून फायनल सबमिट करून बाहेर येतो आणि पुन्हा ओपनला जातो, तर प्रत्येक वेळेला तो टू लॉंग डाटा एररचा जो एरर आहे प्रत्येक वेळेला येतो, म्हणजे मला पुन्हा तो पॅच हे करावा लागतो आणि पुन्हा नाही सर, असं नाही करायचं आहे। मॅक्झिमम लेंथचा जो एरर आहे, काय होते कधी कधी ना जे सेटिंग्स आहे ना आपले, जे कंपायलर राहतो ना, तो वारंवार जो सेटिंग आहे तो कमी करत आहे, असं व्हायला नाही पाहिजे। पर्टिक्युलर होत असेल तर एक फक्त बॅच फाईल आहे आपली, याच्यात एक मॅक्झिमम सिलेक्शनची एक बॅच फाईल आहे, ते तुम्ही रन करा तुमच्या पीसीवर। तर ती रन करूनच लॉग इन करावं लागतं। रन करूनच लॉग इन करतो। तर नवीन पॅच टाकायचं। लॉग इन केल्यानंतर जर का मी एक प्रोजेक्ट कंप्लीट केला, कंप्लीट झाल्यानंतर परत यायचंय तर मला तो परत करावा लागतो, सगळं लॉग आउट करावं लागतं। EXE फाईल प्रत्येक वेळेला तो प्रॉब्लेम यायला लागलाय। अच्छा, तू फक्त एकच पीसीवर येते? जरा पुन्हा सांगा ना। हा बोला सर। माझा एकच लॅपटॉप कुठे मिळेल, जरा पुन्हा दाखवता का? तर हे आपण युजर गाईड मध्ये टाकलेलं आहे, युजर गाईड आणि ड्रॉइंग मध्ये टाकलेलं आहे लाईव्ह। याच्यात FAQ मध्ये जाल तुम्ही, टिपिक लाईन ड्रॉइंग मध्ये। ठीक आहे सर, ठीक आहे, बघून घेतो मी, बघून घेतो। थँक्स। मध्ये ड्रॉइंग मध्ये गेले, टिपिकल ड्रॉइंग, ठीक आहे।
हॅलो सर. सर माझं मी तिकीट रेज केलं होतं 18 नोव्हेंबरला. तिकीट नंबर आहे 71565. त्याच्यामध्ये सॅनिटेशन चेक अँड प्लॉट सेटबॅकचा जो टेबल आहे तो ऍज पर UDCPR येत नाही. हा, कोणतं युजेस आहे? एज्युकेशनल बिल्डिंग आहे सर. एज्युकेशनल बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये सेटबॅकचा काय इश्यू आहे तिकीटमध्ये? सेटबॅक चेक आणि सॉरी प्लॉट सेटबॅक आणि सॅनिटेशन चेक हे दोन टेबल आहेत ना जे रिपोर्टमध्ये येतात ते UDCPRच्या अकॉर्डिंग नाही येते. त्यासाठी मी तिकीट रेज केला होता 18 नोव्हेंबरला, पण मला अजून त्याचा रिप्लाय नाही मिळालेला. मी चेक करू द्या. तुमचा नंबर सांगू द्या. नंबर सांगून द्या तुमचा तिकीट नंबर. 71565. 71565. ठीक आहे मॅम. सॅनिटेशनचे जे नवीन टेबल्स आपण टाकलेले आहे चॅप्टर नंबर 12 प्रमाणे याचं मोस्ट अपडेटेशन आले होते आम्हाला. ठीक आहे, 1 बाय 1 आपण ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही करेक्शन आहे ते झालेले आहे. काही थोडा पॅच मध्ये जर गेला ना तर तुम्हाला मिळून जाईल त्याचं सोल्युशन. ठीक आहे. ओके सर, मग तसं त्या हिशोबाने सोल्युशन द्या. हा, सेटबॅकचं तुमचं काय चेक करू. ओके सर. आणि माझा सर दुसरा क्वेश्चन असा होता की माझा एक प्रपोजल रिअसाइन झाला होता, तर त्याच्यामध्ये मी रिसबमिट मध्ये डॉक्युमेंट्स रिसबमिट केले आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण रिसबमिट प्रपोजल करतो ना तर त्यामध्ये आपलं काय येते, एक ओल्ड रिपोर्ट, ओल्ड ड्रॉइंग अँड न्यू रिपोर्ट अँड न्यू ड्रॉइंग येते ना. तर ओल्ड रिपोर्ट माझा शो होतोय व्ह्यू केल्यावर, बट जी न्यू रिपोर्ट जनरेट झालेली आहे ती जेव्हा मी व्ह्यू करते तर ती शो नाही होत मिळत. तिकडे येते की रिपोर्ट जनरेशन इज इन प्रोसेस, प्लीज वेट. अच्छा अच्छा. तुम्ही प्रॉपरली ऑनलाईन ऑफलाईन सबमिट केलेला आहे ना? येस सर. ठीक आहे, मतलब तुमचा रिपोर्ट जनरेट होत नाही आहे. येस सर. रिपोर्ट सर जनरेट होत आहे, बट जे प्रपोजल आहे ना तो रिसबमिट नाही होत मिळत. जो न्यू रिपोर्ट जनरेट झालेला आहे तो मला व्ह्यू नाही होत मिळत. व्ह्यू केल्यावर तिकडे येते रिपोर्ट जनरेशन इज इन प्रोसेस, प्लीज वेट. कालपासून मी चेक करते पण मला हेच दाखवते तिकडे. ओके मॅम, तुमचा प्रपोजल नंबर देऊन द्या, मी सर्व्हर चेक करतो तुमचं जनरेट झाले आहे का नाही. कधी कधी ना बॅकएंड मध्ये राहत सर्व्हरला अटकले. ओके सर, तुम्ही नोट डाऊन करता का? हा, नंबर द्या. VBC MC -24 -34272. ठीक आहे. ह्या तिकीट मध्ये पण टाकलाय? नाही सर, याचा तिकीट रेज नाही केलं. ऍक्च्युली हा मला प्रॉब्लेम काल मॉर्निंग पासून येतोय, पण 71565 आहे ना? येस. त्यावर तुम्ही जो नंबर दिले ना त्याच्यावर कॉल करतो मी तुम्हाला. ओके सर. हॅलो. आणि सर म्हणजे असा कोणता तरी ग्रुप आहे का तर ज्यामध्ये म्हणजे आम्ही जॉईन करू शकतो की म्हणजे आमचे जे DPMS चे डाऊट आहे? हा, त्यासाठी एक ग्रुप तयार केलेला आहे. सर, तर मी माझ्या इकडे व्हॉट्सअप नंबर शेअर करते. तुम्ही मला त्या ग्रुपमध्ये ऍड करता का? त्याने काय होईल की म्हणजे जे आमचे डाऊट्स आहेत ते ऑलमोस्ट क्लिअर होतील. ओके, ठीक आहे ना. तर मी सर चॅट्स मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर इकडे शेअर करते. ओके सर, थँक्यू. क्वेश्चन होता सर की डीआरसी सपोज नॉन कंजेस्टेड एरिया मधला आहे आपल्याकडे आणि ते कंजेस्टेड एरिया मध्ये लोड करायचं म्हणजे TDR लोड करायचं, तर ASR रेट्स वेगळे वेगळे असणार. त्यामुळे लोडिंग किती चेंज वगैरे असणार, काय असणार ते थोडं एक आयडिया भेटलं तर चांगलं झालं. नाही, आता तुम्ही तुमचं डीआरसीचा एरिया घेतलेला आहे बरोबर. आता जो पेमेंटचा कॅल्क्युलेशन आहे तो ऑथॉरिटीचा आहे, ते सिस्टम मध्ये आपण प्रॉपरली केले. जेव्हा तुम्ही सिस्टम मध्ये करता ना डीआरसीचा, तो प्रॉपरली त्या एरियानुसार किती त्याला ASR रेट आहे त्या अकॉर्डिंग तो येतोय. ठीक आहे. सो सर, ते ASR रेट लेटेस्ट म्हणजे कुठे भेटणार ते एक आयडिया नाही म्हणजे त्याचा. ते ऑटोमॅटिकली सिस्टम घेतो ना आपलं ASR रेट, सिस्टम कॅल्क्युलेट करतो. हॅलो. ओके सर. हा सर, तिकीट नंबर एक माझा होता 695 695 झाले, पण ह्याच्यावरती अजून मला काहीच रिप्लाय आला नाही. काय अजून म्हणजे त्याच्या कशाच्या रिलेटेड होतं ते? आपण ट्रेसिंगच्या वेळेस बिल्डिंग परमिशन आणि अमलगमेशनचं मी ट्रेसिंग करतोय.
ज्यावेळेस आपण जनरेट करतो व्हॅलिडेशन त्यावेळेस ऍड रिक्वेस्ट एररचा प्रॉब्लेम येतो. आता तुम्ही आज याच्यामध्ये प्लॉट डिटेल्स मध्ये किती प्लॉट डिटेल्स मध्ये किती प्लॉटची तुम्ही डेटा एंट्री केलेली होती? 2 प्लॉटची केली होती. आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रॉपरली लेआउटचे जे लेयर्स आहे मॅडमने सगळं चेक केले. ते काय म्हणले थोडासा इश्यू होतो, मी त्यांच्याकडे ते चेक करून बघतो म्हणले. त्यांचं पण काय रिप्लाय नाही, काहीच ऍक्शनच नाही आली मला त्याची. हॅलो आरिफ सर, यांचं तिकीट चेक केलं मी. मला वाटतं प्रीती मॅडम यांना कॉल केलेला आहे बहुतेक. संकेत जगदम ना? हा संकेत जगदम. हा मॅडमने कॉल केलाय तुम्हाला? प्रीती मॅडमने कॉल झाला आमचा, पण त्यांना पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. त्यांना मी ईमेल आयडी पासवर्ड त्यांनी मागितला, म्हणले मी चेक करून सांगते. हा एक काम करा, तुम्ही लॉग इन आयडी पासवर्ड देऊ द्या त्यांना. ठीक आहे, दिला मी त्याच वेळेस दिवाळीच्या आधी विषय झालेला दिला ना त्यांना. ठीक आहे, मी चेक करू. ठीक आहे. हेलो आरिफ सर. हेलो, हाँ बोला। शिवम गुप्ता बोल रहा हूँ। हाँ मेरा टिकट था 71974 71974 और 71969। हाँ एक है पार्किंग 71969। हाँ उसमें एक टिकट के रिगार्डिंग है पार्किंग के लिए कि 60% अगर उसका ये आता है कैलकुलेशन तो वो कंसिडर नहीं कर रहा है, जितनी रिक्वायरमेंट है उतनी बता रहा है। और दूसरा जो टिकट है वो बिल्डिंग हाइट को लेकर पार्किंग फैक्टर। हाँ वो बराबर, वो कार पार्किंग के लिए उसने कर दिया, पर स्कूटर पार्किंग के लिए जितना रिक्वायरमेंट 88 कार है उतना ही 60% करके भी 88 कार ही दिखाया है। पार्किंग फैक्टर ये अकोला कॉर्पोरेशन का है कि आरपी का? अकोला टाउन प्लानिंग, सॉरी कॉर्पोरेशन। मतलब तुम्हारा बोलना पार्किंग फैक्टर नहीं लग रहा है उसको? ठीक है बराबर, स्कूटर के लिए नहीं लग रहा। कंपोजिट वगैरह लिया है? सबमिट। हाँ सर, कंपोजिट लिया है क्या? कंपोजिट लिया है क्या? नहीं, फिलहाल अभी पार्किंग नहीं, मतलब प्रोवाइड नहीं की है, रिक्वायरमेंट के हिसाब से चेक कर रहे थे, उसके अंदर गलत आया है। 2-3 बार जनरेट कर चुका हूँ। ठीक है। सेकंड था हाइट को लेकर, डिस्टेंस 24 मीटर के आसपास हाइट जा रही है और ग्राउंड फ्लोर टोटली पार्किंग है, तो वो H/5 का उसमें साइड मार्जिन लगेगा। देखो तो वो स्पेशल बिल्डिंग के लिए, स्पेशल बिल्डिंग के लिए कहीं भी लिखा नहीं है कि पार्किंग का फ्लोर डिडक्ट करना। स्पेशल बिल्डिंग को जो बराबर नहीं, स्पेशल बिल्डिंग भी नहीं जा रहा है। आपका बिल्डिंग अगर 24 मीटर है या 24 मीटर से ऊपर है, ठीक है, वो हाइट हो गया सर। आ रहा है अभी। हाँ सेटबैक 6 मीटर रिक्वायर्ड है। नहीं, लेकिन मुझे एक बात बताइए, आपका सेटबैक कितना है अभी? 24 है या 24 के अंदर है? 24 के ऊपर सर, 24 के अंदर है, इंक्लूडिंग नहीं, इंक्लूडिंग पार्किंग 24.65 जा रहा है। हाँ फिर वही ना सर, ऐसा स्पेशल के लिए सर पार्किंग का जो अपना फ्लोर है उसका हाइट नहीं होता है, सिर्फ आप बट सर स्पेशल जब हाइट में कंसीडर नहीं होता, हाइट और एनओसी में कंसीडर। जब मैं टोटली मेरा कारपेट एरिया वगैरह होता जाएगा या फ्लैट प्लेट होती जाएगी। हेलो मतलब समझे क्या, स्पेशल बिल्डिंग के लिए जो अपना पार्किंग फ्लोर है उसका इंक्लूडिंग होगा ना। यहाँ पे ऐसा बोला नहीं है ना यूडीसी पर में कि एक्सक्लूड करके उसको कैलकुलेट होगा, ये तो अभी तक पे सर स्पेशल बिल्डिंग अपन किस कैटेगरी से अपन उसको स्पेशल कर सकते हैं? हाइट ज्यादा जा रहा है 24 मीटर के ऊपर, इसलिए 24 मीटर के ऊपर जो भी है 24 अच्छा, मीटर है। अगर 24 मीटर के नीचे अगर हाइट रहेगा तो फिर वो स्पेशल बिल्डिंग में कंसिडर नहीं होगा, राइट? कंसिडर नहीं होगा, लेकिन तुमको जो सेटबैक है वो तुम्हारा जो पार्किंग का फ्लोर डिडक्ट होके आएंगे, इतना याद रखो। अगर मेरा टोटल हाइट 24 मीटर के नीचे रहता है तो इंक्लूडिंग पार्किंग फ्लोर। ठीक है, मैं एक बार ट्राई करके देखता हूँ हाइट कम करके। हाँ टिकट तो रेस किया है, एक बार मैं मेरे लेवल पे हाइट कम करके चेक करता हूँ। हेलो सर, इस रिगार्डिंग सेम क्वेश्चन अगर पिछली बार भी पूछा था कि वो पार्किंग हाइट एक्सक्लूड नहीं करता है। नहीं सर, स्पेशल बिल्डिंग के लिए एक्सक्लूड नहीं करेगा। नहीं, नॉर्मल बिल्डिंग के लिए पार्किंग हाइट एक्सक्लूड करता नहीं है। करता है ना सर, सेटबैक के लिए करेगा ना सर, क्यों नहीं करेगा? आपको जो जैसा तुम्हारा पार्किंग हाइट डिडक्ट होके आपको सेटबैक लगेगा। हाँ आप करता नहीं है, हाँ करता नहीं है। अब इसमें दो चीजें, हम जब बिल्डिंग डिटेल्स भरते हैं ना, आपने ग्राउंड फ्लोर भी टिक किया होगा, बेसमेंट भी टिक किया होगा, या तो जो भी है पार्किंग फ्लोर टिक किया है, पार्किंग फ्लोर टिक किया है और ग्राउंड फ्लोर टिक किया है, ऐसा दोनों किया है। नहीं, पार्किंग फ्लोर किया
है सर अभी मार्केट में बिल्डिंग का जब आप डेटा भरते हैं ना, तो उसपे हमें अभी चेक करना होगा मुझे कि आपने जब स्टार्टिंग में क्या लिया था और लेयर मार्क करने के बाद क्या ले रहे हो। ठीक है, अभी क्या लिया है आपने? पार्किंग फ्लोर लिया था। हाँ ठीक है सर, लेयर में भी पार्किंग फ्लोर ही आता है। अभी सर पार्किंग फ्लोर ठीक करो सर। एक बार आपका जो बिल्डिंग का लेयर है ना, बिल्डिंग और जो अपन ने ड्रॉ सेक्शन व्यू किया ना, बस उतना उसको डिलीट करके फिर से मार्क करो, जनरेट करके देखो अभी क्या आ रहा है। पार्किंग फ्लोर किया है, ठीक है, करके बहुत बार करके देखा कि उसके लिए फायर का नॉर्म्स आ रहा था वापस, उसके लिए फेल आ नहीं रहा सर, एक बार रिमोट दे दो सर। अगर सर हेलो बहुत सर, बार कर चुका हूँ, पार्किंग फ्लोर एक्सक्लूड करता ही नहीं है। नहीं सर अभी फायर करता लिफ्ट के है। लिए चले जाता मुझे सर है। एक काम करो, नहीं सर एक मिनट काम करो सर, मुझे आपका रिमोट दे दो सर, प्रपोजल नंबर देके एक रिमोट दे दो, ठीक है, मोबाइल नंबर। हेलो हाँ हेलो सर, मुझे मला ना बिल्डिंग परमिशन विथ अमॅल्गमेशनचं ट्रेसिंग कशी करायची ते मॅन्युअल पाहिजे सर। ठीक आहे सर, आम्ही युजर गाईड मध्ये बिल्डिंग परमिशन मॅन्युअल आम्ही अपलोड करून देतो, किंवा ओल्ड असेल बिल्डिंग तर परमिशन विथ अमॅल्गमेशन। चालेल चालेल, मी शेअर करतो। हा, आणि प्लस सर माझा अजून एक प्रपोजल आहे, त्याच्यामध्ये ऑफलाईन डीआरसी जनरेट झालाय ULB मध्ये। आता त्याला ऑनलाईन साठी सर्व्हिस डेटा एंट्री करायची आहे, पण दोन ऑलरेडी आम्ही ऑफलाईन मध्ये घेतले, TDR ट्रान्सफर केलेला। आता दुसऱ्या एका प्रपोजल साठी TDR ट्रान्सफर करायचे, तर ते कसं करायचं? म्हणजे आता जी प्रोसिजर आपण सांगितली आहे, तुम्हाला एक तर सर्व्हिस डेटा एंट्री करावं लागणार आणि ते ऑथॉरिटी कडून अप्रूव्ह करून घेणार, जे तुमचं डिजिटल होऊन जाणार। ठीक आहे, त्यानंतर तुमचं जे प्रॉपरली जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ओनर आणि डेव्हलपरचं, त्यामध्ये प्रॉपरली आली का नाही ते चेक करून घ्या। ठीक आहे, आणि त्याच नावाने जेव्हा रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तोच प्रपोजल तुम्ही सिलेक्शन केलेलं असेल ओनरचं नाव, ठीक आहे, प्लॉट डिटेल मध्ये, तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होतंय का बघू घ्या। असे एक 2 ते 3 स्टेप आहेत। ओके, आणि सर ऑफलाईन आता सध्या डीआरसी ऑफलाईन वालाच जो आता नवीन वाल्या ओनरला ते तुम्ही सर्टिफिकेट नंबर जो बोललात, तो ऑफलाईन वाला टाकायचा की मग ऑनलाईन येईल तो टाकायचा? ऑफलाईन। आणि मग त्याच्यामध्ये ऑनलाईन दोन्ही नाव जे आहे सर्टिफिकेटचे हे असतं नंबर, ते दोन्ही जनरेट होतात, एक ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघांची पण। जसं बिल्डिंग परमिशन मध्ये रेफरन्स नंबर दोन्ही याचे जनरेट होतात। हो हो बरोबर, चालेल चालेल। ते सर ते मॅन्युअल द्या ना। हा, मी शेअर करतो। हॅलो हॅलो, अच्छा सर, माझं एक अमलगमेशन आणि सब डिव्हिजनचं एक प्रपोजल होतं। त्याचं आम्ही ट्रेसिंग वगैरे सगळं केलं, प्रोफोमा वगैरे सगळं ओके झालं, पण लास्टला जेव्हा फायनल सबमिट आम्ही करत होतो त्यावेळी ते एरर आला। तर मला तो व्हिडिओ दाखवायचा होता तुम्हाला, मी रेकॉर्ड केलेलं ते। तर एक काम करा, अमलगमेशन आणि सब डिव्हिजनचं एक काम करा, तुम्ही जे तिकीट किंवा प्रपोजल नंबर आहे ते आहे सर, आता प्रॉब्लेम काय होतोय, त्याचं मी किकिक पण जनरेट करायचा प्रयत्न केला, पण किकिक जेव्हा मी जनरेट करतो तेव्हा प्रपोजल कोड डज नॉट फाउंड असं येते। सो मला किकिक पण रेज करता येत नाही। अच्छा, हा, तर काल मी देवरे सरांशी पण बोललेलो, पण ते म्हणाले आता उद्याच्या सेशन मध्ये तुम्ही। सर माझा मी मेसेज नाही टाकू? हा चालेल, तुम्ही सांगा। 9860 कोणते कॉन्सेप्ट? सर मी आता खालापूर नगर याच्यामध्ये ते प्रपोजल टाकलंय। चालेल, 9860 मी नंबर टाकतो सर। 9860132007 सर हाच कॉल करतो मी, ठीक आहे? येस सर प्लीज, कारण ते गेले दीड आठवडे झाला आम्ही ते करतोय, पण ते काय पुढे जातच नाहीये। नंबर पण टाकून दिला, काय म्हणता सर? तिकीट नंबर पण टाकलाय का यामध्ये? सर किकिक जनरेटच नाही होत आहे, कारण किकिक जनरेट करताना प्रोजेक्ट कोड डज नॉट फाउंड असं येते। आम्ही ते पण आता आठवडा झाला ते पण करतोय, तिकडचं टेक्निकल ते
प्रणित भोसले आहे त्यांच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट करतोय. काल 2 दिवस झाले मी त्यांच्या जोडीलाच होतो, चालेल, पण ते काय होत नाहीये. कॉल करून करतो तुम्हाला प्लीज सर. हा एक सपोर्ट कॉल. हॅलो सर. हॅलो सर. सर माझं पण इन्स्टॉलेशनचं करून द्या ना सर, खूप त्रास होत आहे त्यात, म्हणजे सोल्युशनच नाही भेटतं मला कुठे. ठीक आहे, नंबर हा सर, रिलेशनचा पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्ही एका दुसऱ्या पीसी वरती नवीन टीपी क्लायंट इन्स्टॉलेशन करतोय, पण ते काही पुढे जातच नाहीये. हा सर, माझा पण तेच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, एसक्यूएलचं काय इश्यू मी चेक करतो. सर आपण असं करू शकतो का, मी स्क्रीन शेअर करतो, तुम्ही मला गाईड करा, असं करू शकतो? सध्या तर नाही होणार, नाही थोडा टाइम. तुम्ही नंबर देऊन द्या ना, मोबाईल नंबर आणि इन्स्टॉलेशनचे मी सगळ्यांचे नंबर वेगळेच ठेवले. इन्स्टॉलेशन साठी सांगू का नंबर मी? घ्या. सर नंबर सांगतो मी माझा. हा नंबर सांगतो. नंबर इन्स्टॉलेशन म्हणून नंबर टाका. सर माझं सर मी तिकीट रेज केला होता, तर मला कॉल पण आला आशिष सरांचा, पण ते सर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, तर ते मी फॉरवर्ड टू एसएस नाही, इन्स्टॉलेशनचं नव्हतं सर, दुसरं बिल्डिंग प्लॅन विथ परमिशन विथ अमॅल्गमेशनचं होतं इश्यू. ते मी फॉरवर्ड टू एसएससी म्हणजे सिनियर सेक्शन इंजिनियरना फॉरवर्ड केला आहे, तर त्याचं रिप्लाय मला येईल ना? हा हा बिलकुल. ठीक आहे सर. मी आता करंटली एक नंबर टाकला माझा इन्स्टॉलेशन साठी. हॅलो हॅलो सर. हॅलो सर ते तिकीट नंबर घ्या ना, 71916. कशाचा आहे हे? सर प्रीमियम एफएसआयचं आहे. 71916. हो. प्रीमियम म्हणजे काय इश्यू आहे? सर तो प्रीमियम सर 9 मीटरचे रोड आहे सर, माझे 2 एल कॉर्नर आहे, तर प्रीमियम आहे ना सर, 0.30 घेऊन नाही राहिला, 0.20 सर, तेवढं चेक करा. नाही 0.30 येत नाही, 0.20 येत आहे. हो. तुमचं रोड वाइंडिंग वगैरे आहे का? रोड वाइंडिंग कुठचं काउन्सिल कोणती आहे? सर ओझर म्युनिसिपल काउन्सिलचं आहे, नाशिक. म्युनिसिपल काउन्सिल. किती मिळतं तुम्हाला प्रीमियम? ठीक आहे सर, चेक करतो. सर हॅलो. मी बोलते सर, पॅच अपडेट व्यवस्थित झाला नाही आहे मला असं वाटतंय, कारण रिपोर्ट जनरेट टेबल जनरेटच होत नाही व्यवस्थित. बिल्डिंग परमिशन पॅच अपडेट झाला नाही का व्यवस्थित? पॅच अपडेट मॅडम तुम्ही जेव्हा लॉग इन केल्यानंतर ऑटोकॅड ओपन होतं, सक्सेसफुली मेसेज येतो तुम्हाला? येतोय. त्याचा अर्थ तोच असतो की तो प्रॉपरली अपडेट झाला. मग ते व्यवस्थित हे होत नाहीये सर, टेबल व्यवस्थित याच्यासाठी होत नाही. जनरेट ते प्रेसिंगचा असं फ्रंट एंडला जो डाटा भरला ऍज पर त्याच्यानुसारच तुमचं ड्रॉइंग मध्ये प्लेसिंग होतं. मॅडम बारीक इश्यू असं असतात की इकडं इश्यू तो चेक करावा लागतो की तुम्ही फ्रंट एंडला जे केलं ते तुम्ही इकडे मार्किंग करताय का. आता मी माझ्याकडे जे पण ड्रॉइंग रिलेटेड इश्यू होतात मॅडम, त्याच्यात काय होतं ते काही आर्किटेक्ट इंजिनियर असं होतं की फ्रंट एंडला बिल्डिंगचं नेम चेंज करताय आणि इकडे ट्रेसिंग मध्ये जाऊन परत ते अपडेट करत न करता डायरेक्ट मार्किंग करून जनरेट करतात. ऑटोमेशनचा एरर. असे छोटे छोटे इश्यू काय होतात, तुम्ही फ्रंट एंडला काही डाटा चेंज केला त्या रिगार्डिंग तुम्हाला परत इकडे ट्रेसिंग करताना बिल्डिंग बाउंड्री, फ्लोअर बाउंड्री, कार्पेट, हे सगळं मार्क करावं लागतं. पण जर तुम्ही फ्रंट एंडला डाटा भरलाय त्याच्यात काही चेंज नाही केलं, डायरेक्ट ट्रेसिंग करता, तर तुम्हाला इश्यू यायला नाही पाहिजे. काही मॅन्डेटरी आणि कंपल्सरी स्टेप्स आहेत ते फॉलो केले तर तुमचा रिपोर्ट जनरेट होईल. पण तुम्ही काही जण काय करतात, पॅच अपडेटच्या अगोदर व्यवस्थित सगळं होत होतं, पण आता परवाचा पॅच अपडेट केलाय 47 मला, तो त्याच्यानंतरच होत नाहीये. तेच विचारलं की जर तुमचा सक्सेसफुली लोड मेसेज येत असेल तर याचा अर्थ तुमचा पॅच प्रॉपरली अपडेटेड आहे. हा हे व्यवस्थित येतोय सर. अजून एक प्रॉब्लेम सर ते मी चेक करते आणि एकदा पाहिजे तर. सर अजून एक प्रॉब्लेम होता, लेआउट टेंटेटिव्ह मध्ये 0.82 बेसिक एफएसआय पाहिजे मला, म्हणून गुंठेवारीचा पॉइंट ऍड केला मी त्यात रॉ लँडच्या ऐवजी, पण तो बेसिक 1.1 दाखवतोय अजून. नाही तुम्ही प्लॉट डिटेल्स भरताना कोणता घेतले, कोणत्या नंबरचा पॉइंट घेतलेला आहे? 75% घेतलेला आहे का ऑप्शन? 75 पण घेऊन बघितला सर. 75 तुम्ही जे बोलता ते 75च आहे ना? हा 75च आहे.
हो हा हो 75 मिळाला ना तर मग 0.2 एपीएसआय मिळणार तुम्हाला बेसिकचा 75%. नाही सर जरासं मला हेल्प कराल का त्या एका पॉइंट साठी? तुम्ही रॉ लँड घेतलाय की फ्रँकलिन लँड घेतलंय? नाही गुंठेवारी घेतली सर. गुंठेवारी घेतलाय ना तर यायला पाहिजे. हा सर येत नाही, नाहीये काहीतरी उद्या मला option- जरासं हेल्प हा, आज नाही उद्या. वेळ मिळाला तर उद्या मला हेल्प करा थोडीशी एक चालेल 10 चालेल मिनिटं. प्रपोजल मी नंबर नंबर वगैरे टाकते. हा नंबर हा मी नंबर देते चॅट बॉक्स मध्ये सर. हा थँक्यू सर. हॅलो सर, एक माझं प्रपोजल होतं. त्याचं मी स्क्रुटनी म्हणजे आपलं हे प्रोजेक्ट व्हेरिफिकेशनचे पेंडिंग येतं ना आपलं पेमेंट करतो ना तर त्याचं ग्रास पेंडिंग अजून व्हेरिफिकेशनला पेंडिंगच दाखवतं अजून.